तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम रूढ योग तुरंगा श्री तुकाराम रिपुमणी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकाराम तो विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जग पद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम बोध विद्मा श्री तुकाराम तू अकळित कळा श्री तुकाराम भक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा 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 श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू 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 परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू 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 परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम 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 तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री 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 तुकाराम 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 नंदुरे आजी आनंदुरे
ज्यांना दोन हात असतील त्यांनी टाळी वाजवायची. आजे आनंदू रे एकी परमानंदू रे. आवाज. आजी आनंदू रे परमानंदू रे. जया श्रुती नेती नेती म्हणते गोविंदू रे. बोला. जया श्रुती नेती नेती म्हणते गोविंदू रे. या श्रुती नेती नेती म्हणते गोविंदू रे. आजे आनंदू रे एकी परमानंदू रे. आजे आनंदू रे एकी परमानंदू रे. आजी आनंदू रे वाह, वाह. एकी परमानंदू जय हो, जय हो रे. प्रभु. आजी आनंदू क्या बात है. रे एकी परमानंदू रे. विठोबाची वेडी आम्हा आनंदू सदा. विठोबाची वेडी आम्हा आनंदू सदा. विठोबाची वेडी आम्हा आनंदू सदा. सर्वजण नाचा. उठा एकदा. विठोबाची सर्वजण. वेडी आम्हा माझ्या सहित. आनंदू सदा. गाऊ नाचू वाहू टाळी रंजवू. तुकोबाराय म्हणतात नाचा. गाऊ नाचू वाहू टाळी रजू गोविंदा. गाऊ नाचू टाळी रंजवू गोविंदा. जय हो. गाऊ नाचू वाहू टाळी रजू गोविंदा. आजे आनंदू रे एकी परमानंदू रे. आजे आनंदू रे एकी परमानंदू रे. आजे आनंदू रे एकी शूटिंग नका करू. परमानंदू रे. आजे आनंदू रे एकी परमानंदू रे. सदा सन सात आम्हा नित्य दिवाळी. 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 आनंदे निर्भर आमचा कैवारी बळी. आनंदे निर्भर आमचा बळी. आनंदे निर्भर आमचा कैवारी बळी. आनंदे उठा, उठा. निर्भर आमचा कैवारी बळी. आजे आनंदू रे एकी परमानंदू रे. आजे आनंदू रे एकी परमानंदू रे. आजी आनंदू रे एकी परमानंदू बसलेले उठा रे. सर्वजण. आजी उठा, उठा आनंदू लवकर. रे एकी परमानंदू रे. तुका म्हणे नाही जन्म मरणाचा धाक. तुका म्हणे नाही उठा. जन्म मरणाचा धाक. तुका म्हणे नाही जन्म मरणाचा धाक. टाळी. तुका म्हणे नाही जन्म मरणाचा धाक. संत सनकादिक ते आमुचे कौतुक. 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 आजे आनंदू रे एकी परमानंदू रे. आजे आनंदू रे एकी परमानंदू रे. टाळी. आजी आनंदू रे जय हो. एके परमानंदू रे. आजी आनंदू रे एके परमानंदू रे. जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. जया श्रुती नेती नेती म्हणते गोविंदू रे. जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. जया श्रुती नेती नेती म्हणते गोविंदू रे. आजे आनंदू रे एकी परमानंदू रे. आजे आनंदू रे एकी परमानंदू रे. आजी आनंदू रे आजी आनंदू रे. आजी आनंदू रे एके परमानंदू रे. जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. जया श्रुती नेती नेती म्हणते गोविंदू रे. जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. जया श्रुती नेती नेती म्हणते गोविंदू रे. आजे आनंदू रे एकी परमानंदू रे. आजे आनंदू रे
एकी परमानंद रे आज आनंद रे एकी परमानंद रे आज आनंद रे एकी परमानंद रे तुकाराम 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 जय हो. तुकाराम 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 पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळे इहलोकी भव सिंधू से बांधिला से तुझेणे अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोचे तो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिते दिव्य लोकाशी नेली
पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज महाराज की की जय. आम्ही भाव जाणो देवा, न कळती तुझिया मावा. गणिकेचा कुढावा पतना न्यावा दशरथ. तरी म्या कायगा करावे, कोण्या रीती तुझ पावे. न सांगता ठावे तुम्हा विन न पडे. दोन्ही फाकलिया वाटा, गोवा केला घटापटा. नवे धीर फाटा आडराने भरती. तुका म्हणे माझे डोळे, तुझे देखती हे चाळे. आता येणे वेळे, चरण जीवे न सोडी. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां. सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं. पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाडन्दिवल्लभम्. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. हे सारस्वताचे गोड, तुम्हीची लाविले जी झाड. तरी आता अवधानामृते वाढ शिंपोनिकीचे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, वैराग्याचे महामेरू, अखिल विश्वाचे परमार्थ प्राण, पंचमवेदाचे प्रणेते, वैराग्याचा मळा, प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा आणि ज्ञानाची चितकला असलेले जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज आदी करून सकल संतांच्या असीम अनुकंपेने पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तटाकावरती संजीवनी समाधिस्थ भगवान माऊलींच्या साक्षात चरण सानिध्याजवळ बसून आपण महाराष्ट्र शारदेचं लावण्य रत्न भांडार, महाराष्ट्र शारदेच्या कंठातील कौस्तुभमणी, एक महान सिद्धांताचा कोश, भक्तीला ज्ञानाचा डोळा प्रदान करणारा आणि तत्त्वज्ञानाला प्रेमाची माधुरी बहाल करणारा, लाखो करोडो लोकांच्या अंतःकरणावरती अध्यात्माची शीतल छाया पाडणारा, जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबरायांच्या अमृतमय वाणीतनं निर्माण झालेला 4092 अभंगाचा प्रबंध, ज्याला आपण गाथा असं म्हणतो, अभंग संहिता, पूर्वसूरींनी ज्याला तुकोपनिषद अशा शब्दाने गौरवान्वित केलेलं आहे, अशा गाथ्याचं चिंतन आपण सगळी मंडळी परमपूज्य बाबांच्या सानिध्यामध्ये करीत आहोत. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. शरीर ही उपाधी आहे. या उपाधीने जगदंतपाती कोणता तरी विचार होणारच आहे. त्यापेक्षा या उपाधीने उपहिताचा विचार करण्याकरता गाथ्यातील प्रत्येक अभंगाला, शब्दांना, अक्षरांना दर्पणस्थानी करून आपलं मंगल करण्याकरता आपण प्रवृत्त झालोत, हेही एक आनंदाची गोष्ट आहे. आज दिवाळी आहे. आज म्हणजे मागचे 2 दिवस आणि इथून पुढचे 2 दिवस असा 5 दिवसाचा हा सण आहे. त्यातला मुख्य दिवस आज आहे. दिवाळी शब्दाचा अर्थच आहे आनंद. तोही सुद्धा आनंद म्हणजे त्या आनंदातही 2 प्रकार आहेत. एक स्वरूपभूत आनंद आणि एक वृत्तीजन्य आनंद असतो. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होत असलेला आनंद, आणि तो आनंद त्याचे वतनदार, त्याचे वाटेकरी खऱ्या अर्थाने कोण असो तर ते आपणच लोक आहोत. हा अव्यंगवाण आनंद जो महाराजांच्या शब्दातून आपण या ठिकाणी घेत आहोत, क्षयातिशय दोषाने रहित असलेला, दैन्य, दुःख, भय इत्यादी साहचर्यादी दोषाने रहित असलेला हा अव्यंगवाणा आनंद. हे असो बोलाची ताटे भली, कैवल्य रसे ओगरिले, हे प्रतिपत्ती म्या केले निष्कामाशी, असं दिवाळीचंच वर्णन जणू काही भगवान माऊलींनी केलेलं आहे. जगद्गुरू श्री तुकोबरायांनी बोलाच्या ताटांमध्ये हा कैवल्यरूपी रस वाढलेला आहे. आणि ते सुद्धा तद्ब्रह्मवाक्य फळे, काय बहकती आहाते निर्मळे, तद्ब्रह्मवाक्य फळे
नानार्थ रसे रसाळे बहकती आते परिमळे भावाचेने. हे प्रियाची ओका वळली सामरस्याच्या सागडी चुबकडिली तेथेची का घोडिली परमानंदे. आणि ही मेजवाणी सुगरणी आणि उदारे रसज्ञानी जेवणारे जगद्गुरू श्री तुकोबरायांसारखे वाढणारे आहेत. आणि आपल्यासारखे रसिक श्रोते सभा समस्त साधू संतांची महामुनी विरक्तांची असं जसं साधू संतांनी वर्णन केलं आहे. हा दीपावलीचा दिवस आहे. दीपावली म्हणजेच आनंद. खरा आनंद होत असतो तो म्हणजे श्रीगुरूंच्या सहवासामध्ये. श्रीगुरूंनी उच्चारण केलेलं महावाक्य तत्त्वमस्यादी महावाक्याचा श्रोत्याच्या श्रोत्रेंद्रियाशी संबंध होता क्षणी होणारं जे ज्ञान आहे ते दृढ परोक्ष ज्ञान असतं. त्या वाक्याचा श्रोत्याच्या श्रोत्रेंद्रियाशी संबंध झाल्याबरोबर त्या श्रोत्याची अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती होते आणि त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे विशेष चैतन्य ते अज्ञानाचं नाशक असतं. संतांच्या संगतीमध्ये विवेक मिळतो आणि त्या विवेकानेच अज्ञानाचा नाश होतो. अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणीमध्ये प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. या तुकोबरायांच्या वाणीने सगळ्या श्रोत्यांना खऱ्या अर्थाने दीपावली केलेली आहे. आणि असा महावाक्यादिकांचा श्रोत्याच्या श्रोत्रेंद्रियाशी संबंध झाला म्हणजे त्याच्या बुद्धीचा निश्चय होत असतो. तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तीं ज्ञाननिर्धूतकल्मषः. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपभावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले. जयाच्या हृदयाते गिवसीत आले तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. अशा प्रकारची त्याला अलौकिक स्थिती प्राप्त होत असते असं माऊलींनी अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. परंतु आता असं म्हणू पण नाही म्हणतात की 10 मिनटं झालेत 15 मिनटं उशीर झाला असं म्हणण्याचं पण काही कारण नाही. बरोबर जरी ते उशिरा सुरू झालं असलं तरीसुद्धा वक्त्याने हे 8:30 वाजता बरोबर सत्राला पूर्णविराम देणं हे त्याचंसुद्धा कर्तव्य बनतं. त्यामुळे आपण जास्त काही न बोलताना अभंगसुद्धा माझ्या वाट्याला 23 आलेले आहेत आणि ते 8:30 वाजेपर्यंत आपल्याला हे सगळे अभंग पूर्णही करायचे आहेत. तुम्ही जसे बसलेले आहात तसा मी सुद्धा 8 दिवस झाले तुमच्यातच खाली बसलेला आहे. त्यामुळे मलाहीसुद्धा बसण्याचे काय कष्ट असतात याचे मला चांगलं ज्ञान आहे, त्याचं मला चांगलं जाण आहे आणि त्याचं मला भान आहे. त्यामुळे आपण 8:30 वाजता बरोबर ही वाक्पुष्पांजली सद्भावाची अंजुळी माऊलींच्या चरणी समर्पित करूया. पहिला अभंग आहे. आम्ही भाव जाणो देवा नकळती तुझिया मावा गणिकेचा कुडावा पतना न्यावा दशरथ. देवाशी जगद्गुरू श्री तुकोबरा यामध्ये भांडण करतात. हे सलगीच्या भांडणाचं जे गाथ्यामध्ये प्रकरण आहे त्याच्यामधले हे 2 अभंग या प्रस्तुत या सत्रामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. भांडणाचा अधिकार कोणाला असतो? कोणी भांडत असतं का? म्हणतात ना पतिव्रतेला पतिशव्य असतो, शिष्याला गुरुजी शव्य असतात, भक्ताला देवशव्य असतो आणि कर्मठाला शास्त्रशव्य असतं. एखादा प्रश्न जर शिष्याला पडला तर त्याने देवाला विचारू नये, त्याने गुरुलाच विचारला पाहिजे. एखादा प्रश्न जर भक्ताला पडला तर त्या भक्ताने गुरुला विचारता कामा नये, त्याने देवालाच विचारला पाहिजे. कर्मठाला प्रश्न पडला तर त्याने तो शास्त्राला विचारला पाहिजे. पतिव्रतेने आपले सगळे प्रश्न पतीला सांगितले पाहिजे. जगद्गुरू श्री तुकोबराय भक्त असल्यामुळे आपले सगळं जीवन वृत्तांत ज्याला आत्मनिवेदन म्हणतो आपण, भांडायचं असेल तरीसुद्धा भक्तांनी देवाबरोबर भांडलं पाहिजे. शिष्यालासुद्धा जर भांडायचं असेल तर त्याने गुरुबरोबरच भांडलं पाहिजे. कारण दुसऱ्या संघ भांडून काय मार खायचा आहे का? प्रेम करायचा असला त्याला प्रेम कलह म्हणतो आपण. तो प्रेम कलह जगद्गुरू श्री तुकोबरायांनी या अभंगांमध्ये केलेला आहे. मागचेसुद्धा आपण 2-3 अभंग कालच्या सत्रांमध्ये माऊलींनी सांगितलेलेच आहेत. तोच संदर्भ पुढे आहे. देवा आम्ही भाव जाणो देवा नकळती तुझिया मावा गणिकेचा कुडावा पतन्यावा दशरथ. देवा तुझं काही कळत नाही भावा. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्र तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवाणाचा अपमान केला. न कळती तुझिया मावा आम्ही भाव जाणो. देवा तुझी जी माया आहे, तुझं जे काही कपट आहे ना ते कपट न काही आम्हाला काही कळत नाही बाबा. पण हे आम्हाला तुझं मनातलं जे माया आहे कापट्य आहे ते कळत नाही, हे मात्र आम्हाला भाव जाणो, हे मात्र आम्हाला चांगलं कळलेलं आहे. म्हणजे काय होतं कधीकधी मला काही कळत नाही हेही कळत नाही, अशा माणसाला काय म्हणावं हे चांगल्या चांगल्यांना कळत नाही. इथं तुकोबराय म्हणतात की
तुम्हाला तुमची माया, तुमचं जे कापट्य आहे, तुझ्या मनात नेमकं काय चाललेलं आहे हे काही मला कळत नाही. न कळती तुझी मावा, हा भाव जो आहे तो आम्ही जाणतो. तुझं कसं आहे, गणिकेचा कुडावा आणि पतना न्यावा दशरथ. गणिकेचा काय केला, त्या ठिकाणी तिचा सांभाळ केला, म्हणजे तिचं संरक्षण केलेलं आहे. आणि पतना न्यावा दशरथाला मात्र तू काय केलं, पतनाला नेलं. तुझे वडीलच असलेले राजा दशरथ त्यांना पतनाला नेलं, म्हणजे आता देवाचे वडील पतनाला कसे जातील, अधोगतीला ते कसे जातील, याचा अर्थ म्हणजे दशरथाचे प्राण पाखरून निघून गेले तरीसुद्धा तू त्यांच्या मैतीलासुद्धा आला नाहीस. आणि गणिकेचा काय केला, तू उद्धार केला आहे, संरक्षण केलं आहे. हे काही तुझं जे मनात चाललेलं आहे ते काही मला कळत नाही. तरी म्या कायगा करावे, कोण्या रीती तुझं पावावे, न सांगता ठावे तुम्हा विन न पडे. आता देवा मी काय करायचं बरं, कोणत्या पद्धतीने तुला प्राप्त करावं हे आता मला तर काही कळत नाही बघा. ठावे न सांगता, तुम्हा विना ठावे न सांगता न पडे. तुम्ही जोपर्यंत मला मार्ग सांगणार नाहीत, मुक्तीचा जो प्रकृष्ट आणि सन्निकृष्ट नियत मार्ग आहे तो जोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगणार नाहीत तोपर्यंत मला हे काहीही कळणार नाही. कारण काय आहे, दोन्ही फाकलिया वाटा गेला गोवा केला घटपटा, धीर नव्हे धीर फाटा आडराने भरले. काय होतं, दोन वाटा आहे, ते कर्माची वाट आहे, एक ज्ञानाची वाट आहे. कर्ममार्गसुद्धा सूक्ष्म मार्ग आहे, ज्ञानमार्गसुद्धा सुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. दुधारी तलवारीवरती चालणं जेवढं अवघड आहे त्याहीपेक्षा अवघड काय आहे, ज्ञानमार्गाचा आचार करणं आहे. कर्ममार्ग सूक्ष्म आहे, ज्ञानमार्गसुद्धा अत्यंत अवघड अशा प्रकारचा आहे. आणि घटपटा गोवा केला म्हणजे घटपटांच्या तर्क कर्कश अशा प्रकारच्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चाने तर पंडित लोकांना बंधन केलेलं आहे. किंवा तर्कश अप्रतिष्ठानाद्वा, तर्कसुद्धा काय आहे, अप्रतिष्ठित आहे. एक तर्क झाला म्हणजे दुसऱ्यांनी पुन्हा आणखी बुद्धिवानाने प्रबल तर्क केला म्हणजे मागच्याचा तर्क आणखी खंडित होऊन जातो. हे जे मार्ग आहे ते अत्यंत अवघड आहेत. आणि सामान्य जे लोक आहेत ते सामान्य लोकसुद्धा त्या ठिकाणी त्यांना धैर्य नाही आहे. सात्विक धैर्य आपण ज्याला म्हणतो, धृत्या या धार्यते मनप्राणेंद्रिय क्रिया योगे नाव्य विचारिण्या धृतीसा पार्थ सात्विक, असा सात्विक धैर्याचा त्यांच्या ठिकाणी अभाव आहे. त्यामुळे काय झालं, हे सामान्य लोक जे आहेत ते आड रानाने निघालेले आहेत, त्यांना काही मार्ग सुचना आणि तुम्ही काही सांगायला तयार नाहीत. फाटा भरती हा एक वाक्प्रचार आहे. फाटा भरणे म्हणजे त्या ठिकाणी सगळे लोक भटकलेले आहेत. तुका म्हणे माझे डोळे तुझे देखती हे चाळे, आता येणे वेळे चरण न जीवे सोडी. महाराज म्हणतात की माझे जे डोळे आहेत ना, हे तुझे सगळे चाळे जे आहेत, हे सगळे चाळे मला माझे डोळे हे पाहतात. चाळे शब्दाचा अर्थ दिलेला आहे की माझे तुझे चाळे म्हणजे तुझी जी विचित्र अशा प्रकारची वागणूक आहे, हे जे तुझं जे मनोगत आहे ते काही कळत नाही, ह्या तुझ्या चेष्टा हे मात्र मला काहीही कळत नाहीत. आता मात्र जीवे चरण न सोडी, आता ही वेळ आलेली आहे, आता मात्र मी मनाभावाने तुझे चरण आता सोडणार नाही, असं तुकोबराय देवाचे भांडण करतात. भांडणाचंच हे आणखी पुढचा एक अभंग आहे. तुकोबराय देवाचे भांडतात. संत जेव्हा देवाशी भांडण करतात तेव्हा ते त्या भांडणातून काही नुकसान होत नसतं. देव आणि भक्त जेव्हा भांडतात तेव्हा जगताचं कल्याण होत असतं. नारदांनी भागवतामध्ये जेवढ्या कळ्या लावल्या त्या कळ्यांमधून कोणाचं नुकसान झालं असं काही दिसत नाही, त्याच्यामधून सगळ्यांचा उद्धार झालेला आहे. तुकोबरायसुद्धा कधी कधी नाही का एक अभंग आहे, बाबा सांगत असतात, अमर तू खरा नव्हे कैचा मी दातारा, चाल जाऊ संता पुढे वाद सांगेन निवाडे. देवाशी तुकोबराय एकेरीवरती येतात आणि सांगतात, देवा तू अमर आहेस आणि आम्ही काय मरक्या आहोत का? आमच्या अमरत्वाविषयी जर तुला साशंकता असेल तर चला संतांच्या कोर्टात जाऊन आपण काय करूया, वाद घालूया, असं जगद्गुरु श्री तुकोबरायांनी तिथे सुद्धा हिच्या पुढेच तो अभंग येणार आहे. आपल्या सत्रात नाही आहे, पुढच्या सत्रात तो अभंग येणार आहे. असं सलगीचं भांडण तुकोबराय करतात. पुढचा एक अभंग आहे आणखी. एर झारी झाला सीन बहु केले खेदक्षीण भांडणासी दीन आजी येथे फावला, आता काय भीड भार धरून या लोकाचार बुडविन व्यवहार सरोवरी करावी, आले बहुतांच्या मना कारे न होशी शहाणा मुळीच्या वचना आम्ही जागो आपल्या, तुका म्हणे चौघामध्ये तुझं नेले होते आधी, आता नाही मध्ये उरी काही राहिली. एरझारी सीन झाला. देवा तुमच्याकडे एरझारी शब्दाचा अर्थ दिला हेलपाटे घालून. तुमच्या घरी अनेक वेळेला एरझारा मारल्यात, डोक्याला काय झालेलं आहे, सीन झालेला आहे. बहु केले खेदक्षीण, तुझ्याजवळती यावं, आम्ही आपलं तुझ्याजवळ उभा राहतो आणि तू दुसरीकडेच पाहतो.
पुन्हा काय होतं, न देताना 1 तास थांबावं, 1.5 तास थांबावं, काही न देताना तू काय करतो, पुन्हा आम्हाला परत पाठवतोस. त्याच्यामुळे ना मला आता क्षीण आलेला आहे, म्हणजे मी आता फार कष्टी आणि दुःखी झालेलो आहे. त्यामुळे आता हा भांडणाचा दिवस उजाडलेला आहे. काय होतं, एखादा मनुष्य खराच भगवत भक्त आहे आणि त्याला पुन्हा पुन्हा अशा प्रकारचा जर देवाने ते भक्तांना जर अशा प्रकारचा रिस्पॉन्स म्हणतात, त्याला चिदंबरेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये शुद्ध मराठीमध्ये त्याला रिस्पॉन्स म्हणतात. तुम्ही जर मला अशा प्रकारे काहीच माझ्याकडे मला दादच जर तुम्ही दिलेली नाही, तर अशा प्रकारचं भांडण करण्याची वेळ आता माझ्यावरती आज या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे. आजी येथे फावला भांडणासे दिन, आता काय भीड बहार धरून या लोकाचार बुडविणे व्यवहार सरोवरी करावी. आतापर्यंत देवा मी लोकाचार 4 लोकांमध्ये नको बाबा भांडायला, म्हणून मी आतापर्यंत गप्प बसलो. आतापर्यंत मी शांत राहिलेलो आहे लोकमर्यादा सांभाळण्याकरता. इतके दिवस झालेत मी आता गप्प बसलेलो आहे, पण आता मात्र काही गप्प बसणार नाही. आता मी बोलणार आहे, मी तुझ्याशी भांडणार आहे. आता काय भीडभार धरून या, आता मात्र मी काही भीडभार धरून बुडवणी व्यवहार. आतापर्यंत मी जो लोकाचार सांभाळला तो मात्र आता मी सांभाळ नाही, सरोवरी करावी. सरोवरी म्हणजे मला तुझ्या स्वरूपाशी मला एकत्रित व्हावंसं वाटतं. तू आणि मी, मला आता तू तुझ्यापासून काही भिन्न ठेवू नको, असे ही भगवत भक्तांची उत्कट अशा प्रकारची इच्छा आहे. यामध्ये मुमुक्षुतासुद्धा महाराजांनी प्रतिपादन केलेले आहे. आले बहुतांच्या मना कार्य न होशी शहाणा, मुळीच्या वचना आम्ही जागो आपल्या. बहुतांच्या मना, अनेक लोकांनी, पुष्कळ लोकांनी, संतांनी आतापर्यंत असा विचार केला होता की देवाच्या दरबारात जाऊन देवाला आपलं काहीतरी आपण सांगूया, देवा तू मला का बरं दर्शन देत नाहीस, असं पुष्कळ लोकांच्या मनामध्ये आतापर्यंत आलेलं आहे. देवा तुला का बरं, तुलाही काही कळत नाही का, तू काही कळूनसुद्धा काही गोष्टी न कळल्यासारख्या असं का बरं तुम्ही दाखवता. कार्य न होशी शहाणा, तू का बरं शहाणा होत नाहीस, आमच्या मनामध्ये जे आहे ते तुला कळत नाही का, आणि कळत असूनसुद्धा तू गप्प का बसतोस. कार्य न होशी शहाणा, आम्हाला तू का बरं देत नाहीस. मुळीच्या वचना, तुझं जे मूळचं वचन आहे काय आहे, गीतेमध्ये तू प्रतिज्ञा करून ठेवलेली आहे. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय्या वेशीत चेतसाम. जे काही भगवत भक्त आहेत त्यांचा उद्धार मी केल्याशिवाय राहणार. तुझं काय वचन आहे, आणि आम्ही आमचं जे वचन आहे ते आमचं वचन आम्ही पाळतो. आम्ही नामाचे धारक, हे आमचं वचन आहे, आम्ही नामधारक आहोत. त्यामुळे आम्ही आमच्या वचनाशी काय आहोत, कटिबद्ध आहोत. पण मात्र तुझं जे काही वचन आहे त्याच्याशी तू का बरं तू प्रामाणिक राहत नाहीस. तुका म्हणे चौघामध्ये तुझं नेले होते आधी, आता नाही मध्ये काही उरी राहिली. तुकोबराय म्हणतात चौघांमध्ये तुला अगोदरच नेलं होतं ना. चौघांमध्ये म्हणजे संतांच्या सभेमध्ये अगोदरच आपलं ठरलं नाही का. काय ठरलं आहे की बाबा आम्ही भक्ती करावी आणि तुम्ही आम्हाला काय करावं, या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडावं. वृत्तीजन्य तुमच्या सहवासात जर आम्ही राहिलो तर पुन्हा काय होईल, आम्हाला असं जे दुःख आहे ते दुःख काळक्षेप आमचा काय होतो, चांगला होतो. मोठ्यांच्या संगतीमध्ये मनुष्य राहिला म्हणजे अभ्यास वगैरे तुम्ही किती केला हा एक गौण भाग आहे, पण तुमचा काळ फार चांगला जातो, हे त्याच्यातलं एक वैशिष्ट्य आहे. तो संतांच्या सभेमध्ये ठरलं होतं की तू आम्हाला भेट दिली पाहिजे, तू आम्हाला आमच्याशी चौकशी केली पाहिजे. तुझं नेले होते आधी, आता नाही मध्ये उरी काही राहिली. मग आता यामध्ये काय उरी राहिली बरं. उरी म्हणजे आता याच्यात काही भानगड आहे का, असं ठरलं नाही का आपलं आधीच, असं सलगीचं भांडण जगद्गुरू श्री तुकोबराय भगवान श्री विठ्ठलेशाची पांडुरंग परमात्म्याशी त्या ठिकाणी करीत आहेत. आता संत असतील किंवा देव असेल, हे कल्पवृक्षाचं झाड आहे. भगवान माऊलींची समाधी हे कल्पवृक्षाचं झाड आहे. तुम्ही जे तिथे मागाल त्या इच्छा काय होतात, पूर्ण होतात. संत हे कल्पवृक्षाचं झाड असतं. आपण ज्या संकल्पना केल्यात तशा तशा संकल्पना संतांच्याजवळ पूर्ण होत असतात. दृष्टांत देतात जगद्गुरू श्री तुकोबराय. कल्पतरू खाली फळे येती मागेतली, तेथे बैसल्याचा भाव विचारुनी बोले ठाव. द्यावे ते उत्तर येतो प्रतितीचा तो फेर, तुका म्हणे मणी आपुल्याची लाभ हाणी. कल्पतरू खाली फळे येती मागीतली, कल्पतरूच्या झाडाखाली मागीतली फळे येते. जसं आपण याचना करू, जसे आपल्या मनात संकल्प निर्माण होतील त्या पद्धतीने कल्पतरू आपल्या सगळ्या वांछा, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो. कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती, असं म्हटलं. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा जोजी, असं माऊलींनीच लिहिलेलं आहे. कल्पतरूच्या झाडाखाली बसला आणि त्याला काहीच मिळालं नाही, असं कधी घडेल का बरं. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता, असं म्हटलेलं आहे.
तेथे बैसल्याचा भाव, पण तिथे एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही त्या झाडाखाली बसलात, पण तुमच्या बैसल्याचा भाव, तुमचा भाव किती शुद्ध आहे हा महत्त्वाचा आहे. कारण अंतःकरणामध्ये जर शुद्ध भाव असेल तर कल्पतरू तशा प्रकारच्या इष्टफलाची प्राप्ती करून देणार. आणि अंतःकरणामध्ये मुळातच भाव जर काय असेल, अशुद्ध असेल, तर एखादी वेगळीच संकल्पना केली त्या झाडाखाली तर काय होणार, ते सुद्धा सिद्ध होणार. कारण ते झाड कशाचं आहे, कल्पवृक्षाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी विचारोनी बोले ठाव. ठाव म्हणजे योग्य असलेलं जे आहे तेच आपण विचारपूर्वक त्या ठिकाणी बोलायचं असतं. काहीही मागायचं नसतं कल्पवृक्षाच्या झाडाखाली. द्यावे ते उत्तर येतो प्रीतीचा तो फेर. तुम्ही जसे बोलाल तसंच त्याच्याकडून फेर येतो, प्रीतीचा तो फेर. तो प्रीतीचा फेर येतो. प्रीतीचा म्हणजे तुमचा विषय, तुमचा जो प्रिय विषय आहे, तुम्हाला जे आवडतं ते काय होतं, फेर शब्दाचा अर्थ क्रमाक्रमाने असा करावा. तुम्हाला क्रमाक्रमाने ते प्राप्त होतं. म्हणजे जे जे इच्छा तुम्ही केली, तुम्ही जसे जसे संकल्प केले त्या त्या पद्धतीने तुमचा इष्ट विषय तुम्हाला क्रमाक्रमाने मिळत असतो. म्हणून महाराज वर्णन करतायत की तुका म्हणे मणी आपुल्याची लाभहाणी. तुकोबराय म्हणतात आपुल्याची मणी लाभहाणी. आपल्या मनातच लाभ पण आहे आणि आपल्या मनामध्येच हानीसुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जसे संकल्प केलात तशा तशा काय होणार, आपल्याला ते कल्पवृक्षाच्या झाडाखाली फलं प्राप्त होणार नाही का. बाबा पाठामध्ये एक दृष्टांत सांगत असतात. कोणीतरी एक म्हातारी आहे, ते त्याला सरपणाचा भारा तिच्या डोक्यावरती आहे आणि तिला उन्हाळ्याचे दिवस आहेत, थकलेली आहे. एका झाडाखाली तिने आपला तो सरपणाचा भारा टाकला. आता ती म्हातारीच आहे, त्याला उन्हाचे दिवस आहेत आणि तेवढ्यामध्ये तिला पाणी पिण्याची इच्छा झाली. तिच्या मनात संकल्प आला की आता थंडगार पाणी जर असतं, तांब्या असता गार पाण्याचा तर बरं झालं असतं. लगेच तांब्याचा पाण्याचा लगेच तांब्या. तिच्या मनामध्ये पाणी पिल्यानंतर पुन्हा आणखी दुसरा प्रश्न आला. म्हटले आता इथं जर चांगलं स्वादिष्ट जेवण असतं, गार अशा प्रकारची सावली आहे, किती आनंद झाला असता. संकल्प केल्याबरोबर लगेच पंचपक्वान्नाचा पुढे बेत. त्याच्यानंतर तिच्या पुन्हा मनामध्ये आलं, जेवण झालं. आता जेवण झाल्यानंतर सहजच शक्य आहे, निद्रा देवीचं आगमन होतच असतं. ते काही त्या म्हातारीचा दोष आहे का ते निद्रा यायला लागले. तेवढ्यात तिच्या मनामध्ये विचार आला की आता चांगली शय्या जर या ठिकाणी असते तर जरा बरं झालं असतं. लगेच स्पंजची गादी, त्याच्यावरती म्हातारी झोपली. तिच्या मनात झोपता झोपता विचार आला, हे असं कसं काय घडायला लागलं की म्हटलं आता याच्यामध्ये इथं काही भूत तर नसेल ना. लगेच भूत हजर आणि म्हटलं मला खाणार तर नाही ना. खाणार तर नाही ना या शब्दाचा प्रयोग करेपर्यंत म्हातारी गेलीसुद्धा गेली म्हणजे भूतानी खाऊन टाकली. कल्पतरू खाली फळे येती मागितली, मणी आपुल्याची लाभहाणी. आपल्याच मनामध्ये लाभ आणि हानी ठरलेली असते. पुढे तुकोबराय वर्णन करतात, मनुष्य एकदा जर भगवत चिंतनामध्ये रंगला, त्याची वृत्ती जर एकदा देवाच्या चिंतनामध्ये रंगली, किंवा आता अष्टादशाला येणारे साधक मंडळी आहेत बघा, त्यांना जर किती म्हटलं आपण गावाला जायचं नाही का, दिवाळीसारखा दिवस आहे, तर ते लोक काय म्हणतात, गावाला काय आहे, दिवाळी इथं दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संतजन भेटतील, अमप जोडिल्या सुख पुण्याची रासी पारत्या सुखासी नाही लेखा, धन्य दिवसाजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा रामनामे. दसरा दिवाळी कोण आहे, संतांचा सहवास, हेच आम्हाला काय आहे, दसरा आहे आणि दिवाळी आहे. तैसीच गुरुकृपा मुखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, साम्याची रीती उघडली तयाची दिठी, हेच खरी दिवाळी आहे. एकदा चित्त जर रंगलिया रंग पालटन धरी, खेवले अंतरी पालटेना सावडे निखड कृष्णनाम ठसे, अंग संग कैसे शोभा देती, पवित्र झाले तेन लिंपे विटाळा, नेदे बैसो मळा आडवरी, तुका म्हणे काळे काळे केले तोंड प्रकाश उभंड देखोनिया. वृत्ती जर भगवत चिंतनामध्ये रंगली, देवाच्या चिंतनामध्ये, तर ते वृत्ती पुन्हा पालट न धरी, ती पुन्हा पलटत नसते. एकदा जर का त्याची गोडी लागली तर ती गोडी पुन्हा निघून जात नाही. खेवले अंतरी पालटेना, अंतरी खेवले पालटेना. अंतरी खेवले म्हणजे अंतःकरणामध्ये एखादा विशिष्ट विषय जर बिंबल्या गेला तर ते काही पुन्हा पालट होत नाही. सावडे निखळ कृष्णनाम ठसे, अंगसंग कैसे शोभा देती. सावळा असलेला, शुद्ध असलेला जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, त्याचं चिंतन, त्याच्या चिंतनाचा ठसा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझे, आत्मचर्चा विशद उदंड गाती. नाम जप यज्ञ तो परम बाधो न शके, स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थी. अशा भगवान कृष्ण परमात्म्याच्या नामाचा ठसा
शुद्ध असलेलं जे देवाचं स्वरूप आहे त्याचं नाम आहे श्रीकृष्ण भगवान श्री विठ्ठलेश पांडुरंग. त्याच्या चिंतनाचा ठसा जर एकदा का अंतःकरणामध्ये उमटला, अंगसंगे कैसे शोभा देती, म्हणजे अंगसंगे आतमध्ये सुद्धा त्याचा आनंद असतो आणि संग म्हणजे बाहेरसुद्धा त्याच्या चेहऱ्यावरतीसुद्धा कैशी शोभा देते, म्हणजे आत बाहेर तो खऱ्या अर्थाने असा प्रकाशमान झालेला असतो. त्याचं अंतःकरणसुद्धा अत्यंत प्रफुल्लित असतं आणि बाहेर जर दर्शने प्रशस्ते पुण्यपुरुष, त्याच्याकडे पाहिल्यानंतरसुद्धा बरं वाटत असतं, असा त्याच्यामध्ये अंतर्बाह्य बदल होत असतो. पवित्र जे झालेले पवित्र झाले ते न लिंपे विटाळा. एकदा देवाच्या चिंतनाने जर मनुष्य पवित्र झाला तर तो विटाळानं लिंपे. हे जे अविद्या कार्याचा आणि जगदंतपाती कुठल्या एखाद्या कश्चित विषयाचा जो मळ आहे तो त्याला काही करू शकत नसतो. नेदी बैसो मळा आडवरी म्हणजे आपल्या अंगावरती तो जीवन जगत असतानासुद्धा वर्तमान कालामध्ये कुठल्याही प्रकारचा मळ अंगावरती लागू देत नाही. तुकोबराय म्हणतात, काळसुद्धा आहे ना, त्या काळाने याच्या अंतःकरणामध्ये उभंड प्रकाश पडलेला आहे. उभंड म्हणजे अमर्याद, पुष्कळ अशा प्रकारचा प्रकाश भगवत चिंतनाचा त्याच्या अंतःकरणामध्ये पडलेला असल्याकारणाने काळ जो आहे त्या काळाने आपलं काळं तोंड केलं, हा वाक्प्रचार आहे. काळाने काळे तोंड करणे, काळे तोंड केले म्हणजे काळसुद्धा त्या ठिकाणाहून निघून गेला आहे. भक्तांना काळ काहीही करू शकत नाही. काळ गुलाम सलाम करी, असं महाराजांनी वर्णन पुढेच अभंग आलेला आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय, नाचो तेथे उभा राहे जाता व्यंग करीस आहे. हरीच्या गुणे धाला होता खातची भुकेला, तुका म्हणे हळू झाला कडत शितळू. इथेच वर्णन केले तुकोबरायांनी. असा काळ जो आहे ना तो जगाचा ग्रास करत असतो, पण काळाची सत्ता आमच्यावरती आता चालत नाही. कारण काळ, त्या काळाने काळं तोंड केलं म्हणजे आमच्यापासून तो निघून गेलेला आहे. पाहे पा केवढा पसरला से चवडा, करोनिया माझीबळा आकार गजू, असं माऊलींनी वर्णन केलं. अवघाचे आकार ग्रासीला काळे. संपूर्ण आकार कोणी ग्रासलेला आहे? काळाने ग्रासलेला आहे. तो जगाला खात असतो, पण आम्ही त्याच्या माथ्यावरती त्याच्या मस्तिष्कावरती आम्ही काय दिलेले आहेत? पाय दिलेले आहेत. आमचं असं सामर्थ्य, आमचं म्हणजे आम्ही जे भगवत चिंतन करतो त्या चिंतनाचं असं वैशिष्ट्य आहे, त्याचा असा गरिमा आहे, त्याचं अशी महत्ता, त्याचं असं वैभव आहे त्या चिंतनाचं, की आम्ही जे ते नामस्मरण करतो, रामकृष्ण गीती गात टाळ चिपुड्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गा, असं देवाचं स्मरण करीत असल्याकारणाने आम्ही जेव्हा नाचतो, आम्ही जेव्हा हरिभजन करतो तेव्हा तो काळ तेथे उभा राहतो म्हणजे आमचे त्या ठिकाणी यमधर्मवाट पाहे निरंतर जोडोनिया कर तिष्ठ तसे, असं म्हटलं आहे. म्हणजे आमच्या ठिकाणी उभा राहतो म्हणजे आमचं तो संरक्षण करतो. हात जोडून त्या ठिकाणी उभा राहतो. आम्हाला तर काही करत नाहीच, पण तो हात जोडून उभा असतो. आणि जेव्हा आम्ही मार्गस्थ होतो, पांथस्थ होत असतो, तेव्हा आमच्यावरती जर एखादं कुठलं संकट आलं तर तो आम्हाला काय करतो? सहाय्यसुद्धा करत असतो. हे व्यंग शब्दाचा अर्थ आहे संकट आलं. समजा जीवनामध्ये एखादी संकट आलं किंवा उणीव झाली, उणीवसुद्धा ते संकटसुद्धा तो सहन करत असतो. हरीच्या गुणे धाला होत परंतु खातची होता, भुकेला होता. खात असून सुद्धा तो अतृप्त होता, म्हणजे भुकेलाच आहे. एवढं मोठं खाऊनसुद्धा तो काय आहे? अतृप्त अशा प्रकारचा राहिलेला आहे. परंतु त्याची तृप्ती जर कशाने झाली असेल तर हरीच्या गुणे धाला, हरीचे गुणानुवाद केलेत आम्ही. म्हणजे नामसंकीर्तन केलं, लीला संकीर्तन, स्वरूप संकीर्तन, गुणसंकीर्तन. त्या कीर्तनाचा महिमा असा आहे की त्याने तो धाला म्हणजे तो खऱ्या अर्थाने तृप्त झाला. तृप्त असलेला काळसुद्धा हरिनाम चिंतनाच्या सेवनाने तो खऱ्या अर्थाने तृप्त झालेला आहे. तुका म्हणे हळू झाला कडत शितळू. तुकोबराय म्हणतात, कडत म्हणजे हा गरम असलेला, म्हणजे अग्नीसारखा तीक्ष्ण आणि तप्त असलेला काळसुद्धा तो काय झाला? कडत असलेला शीतळू आणि हळू झाला. तो हळूहळू काय झाला? शीतळ झाला. म्हणजे आता आमच्याविषयी मात्र तो शीतल झालेला आहे. आम्हाला आता तो काहीही करत नाही. मग आता असा काळ आहे, तो काळ सगळ्यांचा ग्रास घेतो, आम्हाला काही तो करू शकत नाही. तुम्हालाही असं वाटत असेल की काळाने काही करू नये, तर त्याच्याकरता आम्ही तुम्हाला एक रस सांगतो. तर रस जर तुम्ही घेतला ना
तर काळाची सत्ता तुमच्यावरती सुद्धा चालणार नाही. त्याचंही विश्लेषण महाराजांनी पुढच्या अभंगामध्ये केलेलं आहे. ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल, पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचेन सेवी, भवरोगा ऐसे जाय अनेक काय, शुल्लके तुका म्हणे नवे बाधा अनेक कदा भूतांची. ब्रह्मरस घेई काढा, हा ब्रह्मरस आहे. हा काढा जर तुम्ही घेतला म्हणजे ब्रह्मानंद आहे. आनंदो ब्रह्मनो विद्वान न बिभेती कुतश्चन, अशा प्रकारचा हा रस जर तुम्ही हा रस आनंदाचा घोष करा, हरिनामाचा हा ब्रह्मरस आहे. जर तुम्ही महापुरुषांच्या संगतीमध्ये एकदा जर तुम्ही घेतला हा काढा, तर त्याने काय होईल म्हणे, तुमचं सगळी पीडा म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून तुम्ही बाहेर पडाल. पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा मरायचं, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे, फजित मनवोनी जीव भ्याला शरण गेला विठोशी. किती वेळा जन्माला यायचं, सगळं पीडा जे आहे, पीडा म्हणजे काही साधी पीडा आहे का, गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात. त्याच्यामध्ये पुन्हा जन्माचं दुःख असतं. जन्म झाल्यानंतर पारतंत्र्याचं दुःख असतं. पारतंत्र्य म्हणजे लहान मुलगा आहे, तो जन्माला आलेला आहे, त्याला काही सांगता येतं का, भूक लागली तर सांगता येत नाही, रडल्याशिवाय काही नाही, त्याला पर्याय नाही, याला पारतंत्र्याचं दुःख म्हणतात. बोलता येत नसतं. पुन्हा तारुण्यामध्ये दुःख आहे. तारुण्यामध्ये म्हणजे भर तारुण्याच्या उंबरठ्यावरती जर एखादा विषय प्राप्त नाही झाला तर त्याच्या काय वेदना होत असतात हे सगळ्यांना काय आहे, माहितीच आहे. म्हातारपणामध्ये अंगम गलितम पलितम मंडम जातम विहीनम दशनम तंडम वृद्धो याती घृत्वा दंडम तदपि न मंचत्याशा पिंडम. काय होतं, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, हे सगळे भयच आहे. पुन्हा आणखी शेवटचं भय आहे, मृत्यूचं भय आहे. म्हणतात ना, महाराजांनी वर्णन केलं आहे, मरणाच्या वेळेला 100 विंचू चावल्यानंतर ज्या वेदना होत असतात त्या वेदना 1 इंगळी चावल्यानंतर होत असतात. आणि अशा 100 इंगळ्या चावल्यानंतर ज्या वेदना होतात त्या वेदना आसन्न मरण असलेल्या माणसाला होत असतात. असं मृत्यूचं भयावह दुःख आहे. त्यामुळे महाराज म्हणतात, हे ज्या अशा पीडा ज्या आहेत ना, हे सगळे दुःखाची ही शृंखला तुमची निवृत्त व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ब्रह्मरसाचा काढा घ्या. जेने पिडा वारेल, त्याच्याकरता एक पथ्य असतं. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. पथ्य म्हणजे जे घ्यायचं नाही त्याला पथ्य नाही म्हणत बरं का, जे घ्यायचं आहे त्याला पथ्य म्हणतात. पथ्य नाम विठोबाचे, तुम्ही विठोबाचं नाम हे पथ्य करा, बाकीचं काही अपथ्य सेवन करू नका. देवाचं नाम जर तुम्ही घेतलं ना तर अनेक वाचे नसेवी, दुसरं काही घेऊ नका, फक्त देवाचं स्मरण करा. मग काय होईल, त्याने तुमचा भवरोग जो आहे ना, तो भवरोगा ऐसे जाय, हे अत्यंत अवघड आहे. भवरोग काय केलं असताना भवरोग जाणार आहे, म्हणजे किती डिग्र्या संपादन केल्या म्हणजे भवरोगाची निवृत्ती होईल का. भवरोगाच्या निवृत्तीचं प्रकृष्ट आणि सन्निकृष्ट श्रुतीसंमत नियत साधन आहे, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. जे ज्याच्या ज्ञानाने भासत असतं ते त्याच्याच ज्ञानाने काय होतं, निवृत्त होत असतं. ताण लागली स्वप्नामध्ये आणि जागृतीतला तांब्या उशाशी भरलेला आहे, जागृतीतला तांब्या काहीही उपयोगाचा पडणार नाही. जागृतीत ताण लागलेली आहे आणि काल स्वप्नामध्ये गार पाण्याचं सरोवर आलं, म्हणले प्या स्वप्नातलं पाणी, स्वप्नातल्या पाण्याने जागृतीतली ताण जाणार आहे का. ज्या समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो तसं या भवरोगाला निवृत्त करण्याचं साधन आहे ब्रह्मज्ञान. आणि या ज्ञानानेच अज्ञानाची आणि अज्ञान कार्याची निवृत्ती होत असते, अज्ञानाचा नाश होत असतो आणि अज्ञान कार्याचा काय होतो, बाध होत असतो. आणि काय शुल्लके, भवरोगासारखं असं हे जर रोग जात असेल तर कैमुत्तिक न्यायाने बाकीचे हे साधेसुधे रोग निघून जातात, हे काही वेगळं सांगायला पाहिजे का. तुका म्हणे नवे बाधा अनेक कदा भूतांची, तुकोबराय म्हणतात भूतांची अनेक कदा बाधा नव्हे. बाधा म्हणजे भूतांची बाधा, कदा अनेक कदा नव्हे, म्हणजे तुम्हाला हे शरीर संबंधरूपी जे भूत आहे ना त्या भूतांची बाधा तुम्हाला होणार नाही. म्हणजे शरीर हे एक भूतच आहे, म्हणजे तुमची विपरीत तुम्हाला काय होईल, विस्मरण होऊ शकतं एखाद्या वेळेला, पण तुम्हाला विपर्यय मात्र कधी होणार नाही. मी देह आहे अशा प्रकारची वृत्ती तुमची कधी होणार नाही. ब्रह्मज्ञानाचा विसर पडू शकतो परंतु ब्रह्मज्ञानाचा कधी विपर्यय होणार नाही. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी करतात. मी काही बोलत आहे असं तुकोबराय म्हणतात असं नाही. मला येणा ज्या संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मज्ञान झालेलं आहे ते तेजस्वी ओजस्वी प्रतिभासंपन्न आणि प्रातिभानुभूतींना संपन्न असलेले बाणेदार आणि तेजाळ संत, त्यांच्या संगतीमध्ये मला हा अनुभव आलेला आहे. मी स्वतः अनुभव घेतला. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे आधी केले आणि मग सांगितले, मला अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. अंगे अनुभव झाला मज संतरज चरणाचा, सुखी झालो या सेवने दुःख नेणे यावरी, निर्माल्याचे तुळशी दळ विष्णुजळ चरणेचे, तुका म्हणे भावसार करुणी फार मिश्रित. अंगे मज अनुभव झाला, मज अंगे मला स्वतःला अनुभव आलेला आहे.
काय अनुभव आलेला आहे? संत रज चरणाचा, संतांच्या चरणरजाचा अनुभव मला आलेला आहे. संतांनी जो उपदेश मला केला त्याचा अनुभव मला आलेला आहे. किंवा सामान्य अर्थ जर संतांचे चरणरज जे आहेत ते चरणरज मी धारण केले आहेत. ते संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय, नामयाच्या पाठी चाले केशिराज लागावया रज चरणीचे, असेही साधू संतांनी वर्णन केलं आहे. संतांच्या चरणरजाचा महिमा असा आहे, सुखे झालो या सेवने दुःख नेणे यावरी. मी आता काय झालेलो आहे? या सेवने सुखे झालो. संतांचे चरणरज जे आहेत ते पायाचे जे कण आहेत चरणरज ते सेवले म्हणजे काही मुखात घातले असा त्याचा अर्थ नव्हे. सेवने शब्दाचा अर्थ ते जे रज आहेत संतांच्या चरणाचे ते मी माझ्या मस्तिष्काशी धारण केले, माझ्या कपाळाला मी लावले, त्याचा परिणाम असा झाला. किंवा असाही अर्थ संतांचं जे उच्चिष्ट आहे शब्द जे आहेत ते मी सेवन केलेत आणि मी सुखी झालो, तृप्त झालेलो आहे मी. आता दुःख मात्र नेणे यावरी, दुःख नेणे यावरी. आता यानंतर दुःख ते कैचे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. दुःख नाही आहे आता. संतांनी उपदेश केला, दुःख उपहित चैतन्याच्या ठिकाणी दुःखाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय झालेला आहे. आता दुःख नाही, नव्हतं नाही आणि आता नव्हतं नाही आणि पुढे होणारसुद्धा नाही. निर्माल्याचे तुळशीदळ विष्णुजळ चरणीचे, जे निर्माल्याचे तुळशी, निर्माल्य म्हणजे आपण देवाची पूजा वगैरे करतो आणि पूजा केल्यानंतर ती पूजा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण तुळशीचे पत्र बाजूला सारतो, त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला निर्माल्य असं म्हणतात. म्हणजे देवाला वाहून नंतर काढलेली जी फुलं असतात त्याला निर्माल्य म्हटलेलं आहे, तुळशीदळ. आणि विष्णुजळ चरणीचे, भगवंताच्या चरणाचं जे तीर्थ आहे विष्णुजळ, तर हे मी काय केलेलं आहे? सेवन केलेलं आहे. तुका म्हणे भावसार करुणी फार मिश्रे, सगळे मिश्रित फार सार मिश्रित करुणी, हे सगळं जे आहे ते मी त्याचं मिश्रण केलं आहे. मी संतांचे चरणरज असतील किंवा निर्माल्याचं तुळशीदळ असेल किंवा विष्णूच्या चरणाचं तीर्थ असेल, हे सगळं मी काय केलं आहे? मिश्रित करून. याच्यामध्ये भाव मात्र काय आहे? सार आहे. श्रद्धा जी असते त्याच्या ठिकाणी असलेला विश्वास, त्याच्या ठिकाणी असलेली श्रद्धा, भाव जो आहे त्याच्या ठिकाणी असलेलं प्रेम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला ही स्थिती प्राप्त झालेली आहे. वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव जाणे तो, रोगाईशा द्याव्या वल्ली जाणे झाली बाधा ते, नेदी रुका वेचो मोल पाहो बोल प्रीतीचे, तुका म्हणे दयावंता सदा चिंता दिनाची. आता रूपकाच्या भाषेतून तुकोबराय अलंकारिक भाषेने भगवान श्री विठ्ठलेशाचंच वर्णन करतात. हे वैद्य जे आहेत, वैद्य म्हणजे आयुर्वेदामध्ये औषधोपचार करणारा जो पुरुष आहे त्याला त्या ठिकाणी वैद्य असं म्हटलेलं आहे. पंढरीनाथ एक वैद्य आहे. काय म्हणले त्या वैद्याची महत्ता? अंतर्भाव तो जाणे, अंतस्थिती, आतमध्ये काय चाललेलं आहे हे त्या वैद्याला कळतं. काही वैद्य असे असतात त्यांना फक्त बाहेरचंच कळतं, बाहेरचं म्हणजे शरीराचं कळतं. पण काही डॉक्टर असे सुद्धा आहेत की ते तुमच्या शरीराला पण पाहतात आणि ते तुमच्या मनाची सुद्धा काय करतात? चिकित्सा करतात. म्हणजे हे कुठपर्यंत आहेत हेही त्यांना कळतं आणि यांना ते ठरवतात की यांना हे खरंच गोळी मागतात का निश्चित गोळी मागतात म्हणजे हेही सुद्धा त्यांना कळत असतं. आणि जेणे अंतर्भाव जाणीतो तो आतला भाव, अंतस्थिती जी आहे ते त्यांना सगळी कळत असते. म्हणजे देवाला आणि संतांना कोणी कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते तुमचे दोन्हीही शरीरं जाणतात. म्हणजे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीराचे ते डॉक्टर असल्यामुळे रोग्या आयस्या द्याव्या वल्ली. काही डॉक्टरांना एखाद्याला रोग झाला तर त्याला काय औषध द्यावं ते कळत नाही. काही डॉक्टरांना याला रोगच काय झाला हेच कळत नाही आणि पुन्हा विचारतात तुम्हाला नेमकं काय झालं मारुती बाबा सांगत असतात असे बसा तसे बसा, मग पालथी पडा त्याच्यानंतर मग सगळं झाल्यानंतर 5 मिनटं असं बोलून झाल्यानंतर त्याची बोलण्याची सुद्धा हिंमत नसते, असा आजारी झालेला असतो तो. आणि त्याच्यात त्याला ते डॉक्टर बोलायला लावतात आणि पुन्हा त्याला विचारतात तुम्हाला नेमकं आता काय होते तुमच्याकडे आलो कशा करता आम्ही? तुका म्हणे झाले बाधा पत्त निर्माल काय अंतर्भाव जाणीत, रोग्या आयशा द्याव्या वल्ली. वल्ली म्हणजे ज्या औषधी आहेत, जे वनस्पती आहेत त्या रोगा आयशा, जसा रोग झालेला आहे तशा काय देतात? औषधं देतात. आणि त्याला काय कळते? बाधा झाली ती जाणे, त्याला काय रोग झालेला आहे ते सुद्धा, त्याला त्रास काय होतो ते पण त्यांना कळत असतं. बरं, काही पैसे वगैरे घेतात का? फ्री ऑफ चार्जमध्ये, काही कुठल्याही प्रकारचे काही नाही, पैसे घेत नाहीत. एक कवडीसुद्धा, फुटकीसुद्धा कवडी तुमच्याकडून घेत नाहीत. नेदी रुका वेचो मोल पाहे बोल प्रीतीचे. रुका मोल वेचो नेदी, एक फुटकी कवडीसुद्धा तुम्हाला द्यायची गरज नाही. फक्त काय पाहतो तो? प्रीतीचे बोल पाहे. याच्या अंतःकरणामध्ये प्रेम किती आहे
हा नेमका प्रेम दाखवतो नेमका का याच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे याचे खरे चिकित्सक कोण असतील तर ते भगवान आणि संत असतात. तुका म्हणे दयावंता सदा चिंता दिनाची. तो भगवान कसा आहे, दयावंत आहे आणि त्याला चिंता कोणाची असते, जो दीन आहे म्हणजे गरीब आहे, विमनस्क झालेला आहे, दुबळा आहे, अशा व्यक्तीची त्याला खऱ्या अर्थाने चिंता असते. तो भगवान सगळ्यांची कामं करतो. किती चिंता असते त्याला. तो काही असा गरीब श्रीमंत पाहत असतो का. कोणाकरिता कोणाचेही काज नाही लाज देवासी बरे करावे हे काम धरिले नाम दिनबंधू करोनी आरानुक पाहे भलत्या साह्य व्हावया बोले तैसे करणे करी. तो का म्हणे एक हरी. कोणाचेही काज करिता म्हणजे कोणाचे काम करायला काही नाही, त्याला देवासी लाज वाटत नाही. सगळा अभंग पाहण्यासारखा आहे. उच नीच काही नेने भगवंत तिष्ठी भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र कण्या विदुराच्या बक्षी. काही देवाला लाज वाटत नाही. भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे. असे भक्तांचे काय घरी आणि कामे न सांगता करी. नाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष 36 वर्षापर्यंत देवाने काय केलेली आहे, सेवा केली आहे. दृष्टांत सगळ्यांना माहितीच आहे. नाही लाज देवासी बरे करावे हे काम धरिले नाम दिनबंधू. त्याचं कल्याण करावं, त्याची भिवंडी होता कामा नये, याचं कल्याण झालं पाहिजे. तो त्यांच्या आवाक्यात एकदा गेला की त्याचं कल्याण झाल्याशिवाय संत त्याला सोडत नसतात. बरं करावं त्याचं हित झालं पाहिजे. शत्रूची सुद्धा उपेक्षा न करणारं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे संत. त्याला देव असं म्हणतात किंवा त्याला संत असं. बरे करावे हे काम, हेच काम त्यांनी धरलेलं आहे. म्हणजे एकच काम त्यांनी पकडलेलं आहे, ते म्हणजे माझ्या भक्तांचं कल्याण झालं पाहिजे. आणि त्याने दीनबंधू अशा प्रकारचं आपलं नामाभिधान धारण केलेलं आहे. करोनी अरानोक पाहे भलत्या साह्य व्हावया. भलत्या लोकांना, भलत्या म्हणजे ज्याच्यावरती संकट आलेलं आहे अशा लोकांना काय होतं, तो सहाय्य होत असतो. भलते म्हणजे असे जे संकट आलेले आहेत त्यांच्यावरती माझा पायपा साबजे हातिरू धरले तेने काकुळती माते स्मरले तयाचे पशुत्वाव झाले पावलिया माते, असं माऊलींनी गजेंद्राचा दृष्टांत दिलेला आहे. संकट आलेलं आहे, भगवान त्याचंही काय केलेलं आहे, सोडलेलं आहे. कौरवी पांचाळी सभे माझी आणिली वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. त्या पांचालीला सुद्धा त्यातून त्याला सोडवलेलं आहे. किंवा आणखी पायी कपाटीसी घातला, सगळे संदर्भ आपल्याला माहितीच आहेत. भलत्या साह्य व्हावया करोनी आराणमुक्त. नुसतं साह्य करतो का, नाही, पुन्हा आणखी काय करतो, आराणुक पाहे. आणि पाहे करोनी, आराणुक करोनी पाहे, त्याचं समाधानसुद्धा करत असतो. म्हणजे नुसतं साह्य केलं, त्याला सोडलं त्यातून संकटातून असं नाही, त्याचं पुन्हा समाधान करायचं. त्याला करोनी अरानुक पाहे, त्याचं समाधानसुद्धा कर. बोले तैसे करणे करी. आणि तुका म्हणे एक हरी असा आहे की जसा बोलतो तशाच प्रकारची काय करतो, तो कृतीसुद्धा करतो. मनातही तेच आहे, वाणीतही तेच आहे आणि कृतीतसुद्धा काय आहे, देवाच्या तेच आहे. ते एक म्हणजे वाणीतही तेच आहे. तशाच प्रकारे एक परमात्माच फक्त असा आहे की बोले तैसा चाले त्याची बंधावी पाऊले. कथनी आणि करणी याच्यामध्ये एक वाक्यता ज्यांच्यात असते त्यांना देव आणि भक्त असे म्हणतात. त्याचं बोलणंहीसुद्धा तेच असतं. नाही तर मग वचस्यैकम मनस्यैकम शास्त्रग्रंथांनी निर्णय दिलेलाच आहे. करिता आता असा जो परमात्मा आहे, जो भक्तांना धावून जातो, तो परमात्मा नेमका आहे तरी कुठे, त्यांचा पत्ता आम्हाला सांगाल. असा जर महाराजांना प्रश्न केला तर त्याचा पत्तासुद्धा जगद्गुरू श्री तुकोबरायांनी पुढच्या अभंगामध्ये दिला. उभे चंद्रभागे तरी कटधोरणिया करी पाऊले गोजरी विटेवरी शोभती. त्याचा छंद माझ्या जीवा काया वाचा म्हणे हेवा संचिताचा ठेवा जोडी हाती लागली. रूप डोळिया आवडे कीर्ती श्रवणी पवाडे मस्तका नावडे उठो पायावरुणी. तुका म्हणे नाम ज्याचे नास. तो परमात्मा कुठे आहे, तो चंद्रभागेच्या काठावरती, तिरी म्हणजे काठावरती. त्याने हात आपल्या कमरेवरती धारण केले आहेत. त्याचे पाऊले अत्यंत सुंदर आहेत, सुकुमार आहेत, नाजूक आहेत, जोडलेली त्याची पावलं आहेत आणि तो विटेवरती परमात्मा शोभून दिसतो. समचरणम सरोजम सांद्र निलांबुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलम चिंतयामी. असा परमात्मा आहे. देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटिकर ठेवून या, तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे. मुखे गातो गीत वाजवितो टाळी नाचतो राऊळी प्रेम सुखे. तुका म्हणे केले तुझ्या नामा पुढे तुच्छे हे बापुडे सकळही. असं देवाचं वर्णन केलं. तेच वर्णन या अभंगामध्ये केलं. त्याचा छंद माझ्या जीवाला लागलेला आहे, माझ्या मनाला त्याचा छंद लागला. काया वाचा मनाने मला त्याची आवड लागलेली आहे. आता संचिताचा ठेवा जोडी हाती लागली. काया वाचा म्हणे
मला आवड कोणाची आहे त्याचीच आहे. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग महोदधी का गांगरी घाले जैसे. मी सर्वार्थाने त्या परमात्म्याला शरण गेलो, तो परमात्माच मला आवडतो. माझं पूर्वपुण्य जे आहे त्याचा ठेवा जो आहे, संचित प्रारब्ध माझं फार चांगलं आहे की या नरदेहामध्ये मला हाती जोडी लागली, तो परमात्म्याचा लाभ मला या ठिकाणी झालेला आहे. असा सुंदर परमात्मा आवडे हे रूप गोजिरे सगुण, त्याचा मला माझ्या हाताला तो परमात्मा लागला. किती हे मानवी शरीरामध्ये किती सुंदर अशा प्रकारचं या प्रारब्धामध्ये प्राप्त झालेलं आहे मानवी तनू, त्याचं हे मोठं भाग्य आहे. रूप डोळिया आवडे कीर्ती श्रवणी पवाडे मस्तका नावडे उठो पायावरणी. मला त्याचं रूप जे आहे ते डोळ्याने पाहायला आवडतं. त्याची कीर्ती म्हणजे गुणकीर्तन जे आहे ते त्याचं मला श्रवण करायला आवडतं. त्याचे पवाडे म्हणजे त्याचं लीला वर्णनसुद्धा जर कोणी करायला लागलं तर तिथून मला उठावंसं वाटत नाही, कानाने ते नित्य ऐकावंसं वाटतं. आणि या परमात्म्याच्या पायावरून मला मस्तक काही बाजूला करावंसं वाटत नाही. तुकोबराय म्हणतात, त्या परमात्म्याचं नाव वाचन जर उच्चारलं तर ज्याचे काम क्रोध नासी आणि भवश्रमसुद्धा नासी म्हणजे हरून जात असतो. त्याचे काम क्रोध विकार जे आहेत, देवाच्या चिंतनामध्ये काम क्रोधादी विकार सर्वतोपरी याचं निर्मूलन होत नसतं, पण त्याची जी तीव्रता आहे ती तीव्रता कामक्रोधादिकांची मात्र कमी होत असते. आणि भवश्रमसुद्धा म्हणजे अविद्याचा नाश होत असतो आणि अविद्या कार्याचा बाध होतो देवाच्या चिंतनाने. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तम येन मामुपयान्ति ते. हा भवश्रमसुद्धा देवच खऱ्या अर्थाने निवृत्त करू शकतो असं महाराज वर्णन करतात. आता असा देव आहे, त्याचं मग आता असा भवश्रम जातो, कामक्रोधादी विकार जर त्याचं आधिक्य कमी होत असेल तर त्याचं चिंतन करायला काय अडचण आहे का? मग तुकोबराय म्हणतात, आम्ही हेच ठरवलेलं आहे, आमच्या जीवनातलं भांडवलच हे आहे. आम्ही हेची भांडवल आम्हा हेची भांडवल म्हणो विठ्ठल विठ्ठल सुखे तरो भवनदे संगे वैष्णवांची मांदी. बाखराचे वाण सांडो हे जेवू जेवण न लगे वारंवार तुका म्हणे वेरझार. महाराज म्हणतात, आम्ही आता आम्हाला हेच भांडवल आहे. कोणतं? विठ्ठल विठ्ठल म्हणो. आम्ही आता नुसतं भगवंताचं स्मरण करणार, विठ्ठल विठ्ठल म्हणणार. आता सुखे तरो भवनदी आणि संगे वैष्णवांची मांदी. या भगवंताच्या चिंतनानेच आम्ही हे भवरूपी जी नदी आहे, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते एत एकची लीला तरले. जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थळीये सरले माया जळ. हे मायाजळाची निवृत्ती जर करायची असेल तर त्याचं साधन सांगितलं की आम्ही विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचंच नामचिंतन करणार. बरेच वेळेला असे प्रश्न निर्माण होत असतात की हे भगवत नदीतून जर तरायचं असेल तर त्याचं साधनशास्त्राने सांगितलं ज्ञान. ऋते ज्ञानान्न मुक्ती असं म्हटलेलं आहे. ज्ञानादेव तू कैवल्यमिती शास्त्रेषु दिंडिमा. ज्ञानाशिवाय जर तुम्ही दुसरी साधना करायला लागला तर आधिज्ञा चक्रामध्ये गुरफटून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून ज्ञानच साधन आहे असं सांगितलं. शास्त्रग्रंथ वर्णन करतात. आणि महाराज म्हणतात की आमचं हे भांडवल आहे की विठ्ठल विठ्ठल स्मरण करतो आम्ही आणि त्यानेच या भवनदीतून आम्ही तरुण जाणार. मग आता ज्ञानाने मोक्ष होतो का नामाने मोक्ष होतो असा एक जटिल प्रश्न निर्माण होत असतो. पण जगद्गुरू श्री तुकोबर यांनी सांगितलं, मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांचे. मोक्ष हा नामानेच होतो असं जगद्गुरू श्री संत तुकोबर यांचं ठासून सांगणं आहे. नामाने मोक्ष होतो म्हणजे मोक्ष हा ज्ञानाने होतो, पण ज्ञानाबद्दल मोक्ष हा नामानेच होतो, पण नामाविषयी जर कोणाला शंका निर्माण होत असेल तर मग मोक्ष ज्ञानाने होतो. पण मोक्ष हा नामानेच होतो. पण त्याच्याबद्दल जर कोणाला त्याचं कोणाचं स्वतःयुत्थान होत एखादा नामधारक असेल तर त्याने घाबरण्याचं कारण नाही. म्हणजे जगद्गुरू श्री तुकोबर यांच्या विचाराचे वतनदार आहोत आपण. त्यामुळे महाराजांनी सांगितलेलं आहे की नामानेच मोक्ष होतो आणि त्यांनी अनुभव घेतलेला आहे. परंतु एक मात्र निश्चित असायला पाहिजे की नामानेच मोक्ष होतो याविषयी आपण पक्क असलं पाहिजे. एखादा कोणीतरी शाब्दिक पंडित आला आणि त्याने शास्त्राच्या प्रक्रिया शब्दांचं झाड उभं केलं आपल्यापुढे आणि त्यांनी जर सांगितलं की नाही ज्ञानानेच मोक्ष होतो आणि त्याच्याविषयी जर स्वतःयुत्थान आणि परतायुत्थान जर होत असेल तर मग मोक्ष कशाने होतो? ज्ञानाने होत असतो. नामाविषयी आपली अशी प्रचंड श्रद्धा असली पाहिजे की नामानेच मोक्ष होतो. तुम्ही करा घटापटा नका जाऊ वाटा आमोच्या. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. अविवादो अविरुद्धश्च. आम्ही तुमच्या विरोधात पण नाही आणि आम्ही त्याच्याबद्दल वादसुद्धा करणार. वाद कोण करत असतं? ज्याला नामाने मोक्ष प्राप्त करायचा नसतो आणि ज्याला ज्ञानाने सुद्धा मोक्ष प्राप्त करायचा नसतो अशी मंडळी वादामध्ये वृथायुक्षपणम भवेत.
अशा प्रकारचा कालक्षेप ते करीत असतात. पण जे लोक ज्यांनी आपला मार्ग पकडलेला आहे, अध्यात्म विश्वामध्ये जे परमार्थाच्या पथावरती आरूढ झालेले आहेत, असे जे लोक आहेत, जे ध्येयवेडी झालेली लोक आहेत, ज्यांना ईश्वरी तत्वाच्या साक्षात्काराशिवाय शेंडी तरी तुटेल नाहीतर पारंबी तरी तुटेल अशा दुर्दम्य इच्छाशक्तीने जे घराच्या बाहेर पडले, ज्यांनी अंगाला राख फासलेली आहे, अशा प्रकारचे लोक ज्या साधनावरती आरूढ आहेत त्या साधनावरून त्यांनी त्याचं स्वतः परतायुत्थान होऊ देता कामा नये असं माझं मत नाही, असं जगद्गुरू श्री संत तुकोबरायांचं मत आहे. आम्ही ह्याची भांडवल मनोविठ्ठल विठ्ठल सुखे तरो भवनदे संगे वैष्णवांची मांदी, पण त्याच्यामध्ये एक साधलं पाहिजे. वैष्णवांची मांदी आणि बऱ्याच वेळा लोक म्हणतात की हे आता आम्हाला एकटं एकटं बरं वाटतं. ते एकटं एकटं बरं नव्हे. डॉक्टर बाबा हमेशा सांगत असतात की एकट्याने राहू नका, त्याच्यामध्ये मानात माना घालून राहा असा डॉक्टर बाबांचा शब्द असतो. म्हणजे एकोप्यात राहा, मेळाव्यामध्ये राहा. मेळाव्यात राहिलं ना, डॉक्टर बाबा आता नाहीत बोलत बघा, पण पूर्वी एक वाक्य सांगायचे की जर मेंढरू करपाच्या बाहेर पडलं तर लोक कापून खातील, त्याच्याकरता तुम्ही मेळाव्यामध्ये राहा. वाक्य असे गैरसमज करू नका. मेळाव्यामध्ये राहा म्हणजे कळपामध्ये राहा, सगळ्यांना मिळून राहता आलं पाहिजे. त्याच्याकरता सुखे तरो भवनदी संगे वैष्णवांची मांदी, बाखराचे वाण सांडू हे जेवू जेवण न लगे वारंवार, तुका म्हणे एरझार. सुखे तरो भवनदी, आम्ही सुकाणे हे नदी जी आहे तरुण जाऊ. त्याच्यामध्ये वैष्णवांची जी संगती आहे, जो संतांचा संघ आहे, तो फार महत्त्वाचा आहे. जीवनमुक्तांना सिद्ध व्हायचं, जीवनमुक्तांना जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर त्याच्याकरता त्यांनी संतांच्या विद्यार्थ्यांच्या साधकांच्या मेळाव्यात राहिलं पाहिजे. आणि साधकांनासुद्धा सिद्ध दशा प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी जीवनमुक्तांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. बाखराचे वाण सांडू हे बाखराचे वाण सांडू हे जेवू जेवण. आम्ही हे बाखराचं वाण म्हणजे हे जे करंजा वगैरे, आता दिवाळीचा काळ आहे, याच्यामध्ये सारण पुरण यापासून तयार केलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ आम्ही यापासून तयार केलेले जे पदार्थ आहेत ते सांडू, आम्ही ते बाजूला सारू आणि हेची जेवण जेवू. हे जेवण म्हणजे हे जे देवाचं चिंतन आहे, स्मरण आहे, तेच जेवण आम्ही खऱ्या अर्थाने करणार. न लगे वारंवार तुका म्हणे वेरझार. एरझार म्हणजे ह्या ज्या खेपा आहे जन्ममृत्यूच्या, ते आमच्या खऱ्या अर्थाने वारंवार येणं आमचं टळून जाईल. आता आम्ही पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, अगाव उपजणे आणि निमणे हे साचची जे काम आणणे, तया जीवलोकू मी म्हणे संसारोहण. या जन्ममृत्यूतून आम्ही बाजूला पडू. त्याचं नियत साधन आहे भगवत स्मरण, देवाचं चिंतन. आता या देवाच्या चिंतनाचा भाव जो आहे, त्याच्याविषयी श्रद्धा, त्या नामाविषयी श्रद्धा माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. देवा, आता तुझं पण काही कर्तव्य आहे, माझं नाव घ्यायचं कर्तव्य आहे, पण तू आता तुझ्या ठिकाणी निर्माण झालेली जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं जतन करणं हे कर्तव्य कोणाचं आहे? तुझं आहे. योग झालेला आहे आता, पण क्षेम करणं माझ्या हातात नाही, ते सगळं तुझ्या हातामध्ये आहे. ते पुढच्या अभंगामध्ये सांगतात. आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे, बांधून तुका मने वाटे नको फुटो देऊ फाटे. आता माझ्या भावा हे देवा अंतराय नको. भाव शब्दाचा अर्थ इथे दिलेला आहे. भाव म्हणजे श्रद्धा, नामविषयक निर्माण झालेली जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेमध्ये आता अंतराय म्हणजे अश्रद्धा त्याच्याविषयी कधी होऊ देऊ नको. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. अंतराय झाला नाही पाहिजे. आले भागा ते करीतो. आता वर्णविहित वर्णाश्रम धर्माला अनुसरून जे वाट्याला माझ्या कर्म आलेलं आहे ते कर्म मी आता व्यवस्थितरित्या करणार. आले भागा ते करीतो आणि त्यामध्ये काय होतं, तुझं नामसुद्धा मी उच्चारितो. कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भवश्रम, असं संतांनी वर्णन केलं आहे. ते नामही मी घेतो. दृढ माझे मन येथे राखावे. माझे दृढ मन येथे बांधून राखावे. माझं जे मन आहे ते दृढ
माझं जे मन आहे ते या साधनाच्या ठिकाणी विठ्ठल नामाच्या ठिकाणी दृढ अशा प्रकारचं बांधून तुम्ही राखा. हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. आता केशिराजा हिची बिनवणी मस्तक चरणी ठेवी तसे, देह असो माझा भलते ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे, काळाचे खंडन घडावे, चिंतन तन मन जन विन्मुखता, कफवात पित्त देहावसाने ठेवावी वारोनी दुरिते, हे सावधतो माझी इंद्रिय सकळ दिली हाक वेळ येणे आधी, तुका म्हणे तू या सकळांचा जनिता, येथे ऐक्यता सकळांची, असं महाराजांनीच वर्णन केलं आहे. हे सगळं तुझ्या हातामध्ये आहे देवा. आता हे इंद्रिय सावध आहे तोपर्यंत हे सगळं तुम्ही आमच्याकडून करून घ्या, असं देवाकडे प्रार्थना, देवाकडे मागणी जगद्गुरु श्री तुकोबराय या अभंगामध्ये मागतायत. तुकोबराय म्हणतात, हे वाट जे आहे तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे, या वाटेला आता फाटे फुटो देऊ नको. फाटे म्हणजे हे जे काही भटकणं जे आहे, आता या वाटेपासून मला अच्युत करू नको, अशी एकदम चांगली वाट आहे. सगळ्यातमध्ये सोपा मार्ग, कोणाला जे करायचं ते करू द्या. कोणी करोत तपादी साधने, कोणी साधोत गोरांजणे, आम्ही नवजो तया वाटा नाचो पंढरी चोहटा, स्वल्प वाटे चला जाऊ विठ्ठल नावाचे गाऊ विठ्ठल. ही सोपी अशा प्रकारची वाट आहे. त्याच्यामध्ये फाटे फुटो देऊ नका. आता फाटे फुटो न देणे म्हणजे हा एक वाक्प्रचार आहे. फाटा फुटणे म्हणजे मला भटकू देऊ नका. आता म्हणजे माझं स्वतः परता उत्थानसुद्धा तुम्ही त्या साधनापासून होऊ देऊ नका, असं जगद्गुरु श्री तुकोबराय देवाकडे मागणी मागतात. असा जो परमात्मा आहे तो देणारच नव्हो, कारण त्याच्याकडे काय कमी आहे. काय देवापासी उणे हिंडे दारोदारी सुणे, करी अक्षराची आटी एके कवडीचे साठी, निंदे कोणी स्तवी चिंता तुर सदा जीवी, तुका म्हणे भांड जळो जळो त्याचे तोंड. देवाजवळ काय उणं आहे बरं. म्हणजे काही पण परमात्मा देऊ शकतो. मागायचं असेल तर एक तर संताला मागितलं पाहिजे. संतातही दोन प्रकार, एक देवमान्य संत आणि एक लोकमान्य संत. देवमान्य संत असतात त्यांच्याकडेच आपण मागणी केली पाहिजे, नाहीतर देवाला तरी आपण मागितलं पाहिजे. देवापाशी काय उणे आहे बरं. आणि तुम्ही हिंडे दारोद्वारी सुणे, देवाला सोडून देऊन तुम्ही काय करताय. जसा मूर्ख मनुष्य देव सोडून देऊन काय करतो, पोटासाठी हिंडे दारोदारी सुणे, दुसरीकडेच आपला कुठेतरी जातो. दृष्टांत दिला, जसं कुत्रं जे आहे ते मालकच भाकर टाकेल ना, पण ते मालकावरती जर अविश्वास निर्माण झाला तर गल्लोगल्ली काय होतं, त्याला फिरावं लागत असतं. हिंडे दारोदारी सुणे, खरी अक्षराची आटी एके कवडीसाठी. अक्षराची आटी म्हणजे त्या ठिकाणी कष्ट केले, शब्दांचा संग्रह जमा करण्याकरता प्रयत्न केला. आणि कशाकरता केला, त्याचं पर्पज काय, त्याचं जे उद्दिष्ट आहे, त्याचं जे धोरण आहे, त्याला जे प्राप्त करायचं आहे, एक एक कवडेसेसाठी, पैशासाठी आहे ना, त्या अक्षरांचे शब्दांची आटापिटी केली. आणि ते शब्द गोळा करत असताना कोणाची निंदा केली, कोणाची स्तुती केली. मग आता काय, आता ते पैसेच गोळा करायचे आहेत म्हटल्यानंतर गुण नसतानासुद्धा कधी कधी म्हणावं लागतं, या शेठजी बसा. मारुती एक दृष्टांत सांगत असतात. तर आपली वेळही सुद्धा आता असं म्हणू नये, मला सांगितलेलं आहे. म्हणजे वेळ कमी राहिली असं सुद्धा म्हणायचं नाही, कारण ते म्हणताना सुद्धा वेळ जातो, हे सुद्धा मी वेळ घालवलेला आहे. करी अक्षराची अटी निंदी कोणी स्तवी, जर आता कोणाची स्तुती करावी लागत असते, कोणाची निंदा करावी लागत असते. आणि पैसा गोळा करण्याकरता मनामध्ये सदा चिंता तूर असतो. तुकोबराय म्हणतात, असा जो भांडकुदळ व्यक्ती आहे ना, भांडखोर, जळो जळो त्याचे तोंड. आता हे हाही पण वाक्प्रचार आहे. त्याचे तोंड जळो म्हणजे तिरस्कार बुद्धीने काढलेला हा उद्गार आहे तुकोबरायने. त्याचे तोंड जळो, जाऊ द्या म्हणे, अशा लोकांच्या नादी लागायला काही परवडत नाही. आता मागायचंच असेल तर कुठं मागायला पाहिजे, देवाला मागा ना. तुकोबराय म्हणतात, मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा, काय उणे तयापासी रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी, काया वाचा मन करू देवा, हे अर्पण तुका म्हणे विश्वंभर ज्याच्याने हे चराचर. मागायचं असेल तर आम्ही देवाला मागणार, त्याचीच आम्ही भक्ती करणार, त्याचीच आम्ही सेवा करणार. भक्ती करणार म्हणजे भक्तीतही लय प्रकार आहेत बघा. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. तुम्हाला जे आवडेल ते काय करा, भक्ती करा. आम्हाला जे आवडेल ते आम्ही भक्ती करू आणि त्याचीच काय करू, पुन्हा सेवा करू. काय उणे तयापासी रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. काय कमी आहे का त्या देवाकडे. म्हणजे रिद्धी सिद्धी त्याच्या काय आहेत दासी. रिद्धी म्हणजे ऐश्वर आणि सिद्धी शब्दाचा अर्थ आहे अष्टमहासिद्धी. अनिमा गरिमा लघिमा महिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व आणि वशित्व, ह्या अष्टसिद्धीसुद्धा तो आपल्याला देऊ शकतो. किंवा सिद्धी म्हणजे ज्याला मोक्ष सिद्धी म्हणतात, ज्याला परमाशांती असे, त्याला तीसुद्धा शांतिरूपी सिद्धी त्याला प्राप्त होत असते. काया वाचा म्हणे देवा हे अर्पण. आम्ही म्हणे सहित वाचा काय अवघे दिले पंढरी राजा. काया वाचा म्हण आम्ही देवाला अर्पण करू. तुकोबराय वर्णन करतात, ज्यानं हे चराचर निर्माण केलं त्याचं नाव काय आहे, विश्वंभर आहे. विश्वं बिभरती, सगळ्या जगाची उत्पत्ती करतो, त्या धान्यसुद्धा तोच निर्माण करतो आणि खाऊसुद्धा तोच घालतो. त्याला काय म्हटलेलं आहे,
आहे, विश्वंभर म्हणतात. त्याने हे सगळं चराचर निर्माण केलं आहे. यतवा इमानी भूतानी जायन्ते न जातानी जीवन्ति यत्पर्यन्त्यभिसंविशन्ति तद्वि जिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. त्याच्यापासून हे सगळं निर्माण झाले. जणे हे विश्व निर्मियले महर्षी देवा ते संस्थापिले 21 स्वर्गा ते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजम् अव्ययं पिताहमस्य जगतो माता धाता पिता महावेद्यं पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेव च. चराचर जन्माद्यस्य यतः असं सूत्र पण दिलं या ठिकाणी. चराचर ज्याच्यापासून हे सगळं चराचर निर्माण झालेलं आहे असा तो परमात्मा आहे. तुकोबराय म्हणतात असा देव आहे ना, त्या देवाला कोण आवडत असतो बरं? ज्याने चराचर निर्माण केलं, ज्याचं नाव विश्वंभर आहे, त्याच्या ठिकाणी मोक्ष देण्याचं सामर्थ्य आहे, असा परमात्मा ऐश्वर्य देण्याचं सामर्थ्य आहे, त्याला आवडतो नेमका कोण? तर ज्याच्या चित्तात आस राहिलेली नाही, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास असे. भक्तांचे घरी काम न सांगता करी अनाथाचा बंधू असे. अंगी असे हा संबंध तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. चित्ती नाही आस. आस म्हणजे ते सिम्बॉसिसचे सर आले होते ना परवाला, त्याने एक शब्द फार चांगला सांगितला. चित्तात ज्याच्या आस नाही म्हणजे ज्याने चित्तावरती अनधिकृत विचारांचं बांधकाम होऊ दिलेलं नाही, असे जे लोकोत्तर पुरुष, दिव्यानुभूती संपन्न, प्रातिभानुभूतीने संपन्न असलेले तेजस्वी संत, असे जे लोक आहेत ना, ते देवाला आवडत असतात. ज्याच्या चित्तात आस नाही. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. ज्यांच्या अंतकरणातून आशेवर बोलणं फार सोपं आहे, पण बोलणाऱ्याला जर म्हटलं आशा सोडून द्या तर त्याच्या पायाखालची माती सरकेल असा हा शब्द आहे आशा. आशा उपजली भगवंतासी असं म्हटलेलं आहे. पण देवाला तो आवडत असतो की जो ज्याच्या अंतकरणातून आशा निघून. निस्पृहास्य तृणम जगत. जो निस्पृह झालेला व्यक्ती आहे त्याला जगतसुद्धा काय असतं? कसपटासारखं असतं. त्याचा पांडुरंगदास देवसुद्धा काय करतो? त्याचा दास होत असतो. बघा काय तुकोबरायांचा मार्थिव गोष्ट सांगत असतात. काय छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न झाले. म्हणले तुकोबरायांना नजराना पाठवला महाराजांना. तुकोबराय डोंगरावरती गेले होते भजन करण्याकरता. मावळे ते नजराना घेऊन आलेत. आता महिलांचा स्वभाव असतो, ते बाईंनी सगळे अलंकार परिधान केले, घरामध्ये स्वयंपाक केला सुंदर आणि वास यायला लागला. तुकोबराय जेव्हा घरात आले तेव्हा घमघमाट अशा प्रकारचा वास, दिवाळी आहे ना आज आणि महाराजांनी जिजाबाईला विचारलं, तिच्याकडे बघितलं, लख्ख अशा प्रकारचा प्रकाश पडला. जिजाबाईच्या अंगावरती सगळे अलंकार आहेत. तुकोबरायांनी जिजाबाईला सांगितलं, म्हटले काय प्रकार आहे आजचा हा? त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज तुम्हाला माहिती नाही, महाराज प्रसन्न झाले, छत्रपती शिवाजी महाराज. तुकोबराय जिजाबाईच्या जवळ जातात आणि जिजाबाईला सांगतात. तुकोबरायांनी एक वाक्य उच्चारलं. जिजाबाईला सांगतात, जिजे हे लोकांचं ठीक आहे पण ते आपल्याला शोभत नाही. महाराजांनी एक एक अलंकार जिजाबाईच्या अंगावरचा उतरवला आणि जसे अलंकार आले तसे अलंकार सगळे परत पाठवले. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. असे भक्तांचे घरी काम न सांगता करी. भक्तांच्या घरामध्ये परमात्मा काम न सांगताना सुद्धा त्या ठिकाणी काम करत असतो. तो अनाथाचा बंधू आहे, हे त्याचं ब्रीद वाक्य आहे. अनाथ जे लोक आहेत, आपले घुलेबाबा सांगायचे अनाथ म्हणजे बुवा, म्हणजे घाटावरती बसलेले लोक त्यांना अनाथ म्हणता का? अहो ते लोक अनाथ नाही आहे. अनाथ शब्दाचा अर्थ आहे ज्याने देवाच्या प्राप्तीकरता 2 हात वर केले, जो घराच्या बाहेर पडला त्याला काय म्हणतात? अनाथ म्हणतात. असा अनाथ शब्दाचा अर्थ बाबा सांगायचे. अंगी असे हा संबंध, त्या देवाने हा संबंध जोडलेला आहे. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. ते भक्त काय करतात? देवाला भावे म्हणजे प्रेमाने सत्ता राबवावे किंवा त्या देवावरती काय अधिकारवाणीने त्या देवावरती सुद्धा ते रुबाब करत असतात. कारण त्यांचं ते सामर्थ्य आहे, देवाची सेवा केली आहे, त्याच्यामुळे देवाला सत्तेने ते राबवत असतात. प्रेमाने, अंतःकरणामध्ये प्रेम असल्यामुळे ते त्या ठिकाणी देवाला सुद्धा अधिकाराने, हक्काने ते त्या ठिकाणी राबवून घेतात. आता तुकोबरायांची गाथा आहे बघा. हा गाथा म्हणजे असं आहे की सगळ्या लोकांचं, जोपर्यंत सृष्टीवरती मानव जात आहे, हे इंटरनेटचं जग आहे, संगणकाचं युग आहे, 21व्या शतकातलं 3रं दशक आहे, वैमानिकांचं जग आहे, अणुबॉम्बचं युग आहे. या युगामध्ये नव्हे, याच्याही पुढे सुद्धा आणखी कितीही विज्ञान प्रगत झालं तरीसुद्धा महाराजांचा गाथा दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारी अपूर्व शब्दसृष्टी महाराजांच्या अमृतमय वाणीतनं बाहेर पडलेली आहे. त्यामुळे महाराजांनी सगळ्या जनतेला उपदेश केला. कधी तत्त्वज्ञानाचा उपदेश असेल, कधी कर्माचा उपदेश असेल, कधी सामान्य जनतेला उपदेश असेल. महाराजांनी पुढच्या अभंगामध्ये कौटुंबिक जीवन जगणाऱ्यांसाठी सुद्धा एक सुंदर उपदेश केला आहे. त्याच्यामध्ये महाराज वर्णन करतात, कर्कसे संगती दुःख उदंड फजिते नाही, इहना परलोक मजूर जैसे दिसे जैसे रंक वचन सेटावरी, त्याचे ठेवणे धिकारी तुका मने पायी बेडी पडली कपाळी कुराडी.
कर्कशेची संगती आहे. मग काय होतं तिच्यामध्ये? दुःख उदंड फजिती, दुःख होत असतं. आणि काय होते पुन्हा? उदंड अशा प्रकारची फजिती होतं. कर्कशेच्या संगतीमध्ये म्हणजे भांडखोर जी बाई आहे, द्वाड असलेली, उद्धट असलेली, तिच्या संगतीमध्ये काय होत असतं? उदंड फजिती होत असते आणि दुःखसुद्धा प्राप्त होत असतं. नाही इह ना परलोक, त्याला काय होत नाही? इहलोकसुद्धा नाही आणि परलोकसुद्धा. इतः भ्रष्टः ततः भ्रष्टः, इदंच नास्ति परंच नोपलभ्यते, हे सुद्धा त्या ऐक धड नाही, तयाचे परत्र पुससे पाहे. मग त्याला ती बाई काय होत असते? सारखे घरात आले की आता मारुती बाबांच्या बाबालाही दृष्टांत सांगत असतात. असे याच्यावरती आता असेच दृष्टांत माझ्या ध्यानात राहिलेले आहेत. याच्यावरती 2-4 दृष्टांत आहेत, पण आता ते सांगण्यासारखे पण नाही आहेत. सगळसे संगती दुःख उदंड फजेती, नाही इह ना परलोक, तिला काही नाही, त्याला इहलोकसुद्धा प्राप्त होत नाही. परलोक कसा दिसतो तो? बसा म्हटलं काय होतो? तो बसत असतो. अहो तुम्हाला कळत नाही का? बसा ना, बसा म्हटलं की बसला आपला, आणि उठा म्हटलं की उठायचं. म्हणजे सगळ्या चाव्या कोणाच्या हातात दिलेल्या असतात? तिच्या हातात दिलेल्या असतात. असे कर्कसे संगती दुःख उदंड फजिती होत असते. मजूर जैसे दिसे रंक, जसा काही गरीब अशा प्रकारचा एखादा मजूर असतो ना, मजुरात सुद्धा ग्रेट आहेत काही, म्हणजे फार कमी पगार असलेला अशा प्रकारचा त्याचा चेहरा झालेला असतो. आणि मजूर जैसे दिसे लोक. आणि मग आता पुढे ती जर बोलली, त्याने जर काही एखादं वाक्य सांगितलं आपल्याला असं असं करायचं आहे, तर ते काय करायचं आहे ते आता सांगण्यासारखंही पण नाही. बघा, ही तुकोबरायांची भाषा आहे. अनुभव प्रस्फोटक अशा प्रकारची ही शब्दसृष्टी आहे. याच्यामध्ये काही शृंगार वगैरे नाही आहे. वचन सेटावरी त्याचे ठेवून धिक्कारी, तो जर एखादा बोलला तर तो कसपटासारखा तुच्छ अशा प्रकारचं त्याला म्हणत असते, त्याचा तिरस्कार करते, त्याची उपेक्षा करत असते. कोणीतरी एका सत्रात सांगितलं बघा, सगळ्यात वेडी बाई जगातली कोणती असेल तर त्यांनी सांगितलं की आपली बायको ही सगळ्यात वेडी बाई. आणि त्या बाईच्या नजरेत जगातला सगळ्यात वेडा माणूस कोणता असेल तर आपला नवरा. असं माझं मत नाही बरं का, मी इथं ऐकलेलं आहे बसून, पण माझं ध्यान नाही. कोणीतरी सांगितलं. आता ज्याने सांगितलं ही चूक माझी ही झाली की आता तो सांगण्याचा पण एक विशिष्ट अधिकार असतो, त्याने ते सांगायला पाहिजे होतं. कर्कसे संगती दुःख उदंड फजिती. मग आता असा धिक्कार करत असते त्याचा. आता एखादा पाहुणा वगैरे जर गावात आला समजा, त्यांचा जो नातेवाईक असेल तर त्याला ते घरी आणता येत नाही एकदम, म्हणजे लगेच पटकन घरी, कारण एकदम जर घरी घेऊन गेला तर पुन्हा आणखी वातावरण नेमकं घरात कसं आहे पाहिलं पाहिजे ना, त्याच्यामुळे त्याला काही नेता येत नाही. मग पहिल्यांदा पाहुणा न आणता पहिले एकटा घरी येतो आणि पहिले विचारतो घरामध्ये की आपल्याकडे असे गावात पाहुणे आलेले आहेत, आणायचे का घरी? आणि तिने जर म्हटलं आणा, तर मग तो पाहुणे घेऊन येतो असतो. आणि एकदा जर का त्याने अचानक पाहुणा आणला तर मग बाई आता तिचा जर पारा चढला ते म्हणते काही सरपण नाही, काही नाही. बाबा सांगत असतात तुमचे हातपाय तोडून चुलीत लावायचे का आता? कर्कसे संगती दुःख उदंड फजिती, असं महाराजांनी कौटुंबिकसुद्धा उपदेश केला. आता तुकोबराय आणखी अदृष्ट फलसुद्धा काय प्राप्त होत असतं ते वर्ण. बीज पेरी शेती, मग गाडेवरी वाहती वाया गेले ऐसे दिसे, लाभ त्याचे अंगे वसे पाल्याचे जतन, तरी प्रत्यय येते कण तुका म्हणे आळा उदक देता लाभे फळा. शेतामध्ये बीज पेरलं म्हणजे मग गाडेवरी वाहती, एका बीजा केला नास मग भोगिले कणीस, वाया गेले ऐसे दिसे. शेतात पेरलं म्हणजे ते वाया गेलं असं वाटत असतं, पण तसं नाही. ते पेरणं, लाभ त्याच्या अंगी वसे, ज्या दिवशी पेरलं त्याच्यातच काय त्याच्यामध्ये लाभ प्राप्त होत असतो. जेव्हा ते उगवलं तेव्हापासून तर पाल्याचं त्याला कणीस येईपर्यंत त्याचं जतन करावं लागत असतं. पाल्याची जतन तरी प्रत्यय येते कण तुका म्हणे आळा उदक देता लाभे फळा. तुकोबराय म्हणतात त्या आळ्याला म्हणजे त्या वाफ्याला जोपर्यंत आपण पाणी देत नाही, एकदा पाणी दिलं त्याच्यामध्ये की पीक काय येत असतं? भरघोस येत असतं, म्हणजे काहीतरी पेरावं लागत असतं. तेव्हा कुठेतरी कोणत्याही क्षेत्रात काम करा, कष्टाला पर्याय नाही, कष्ट करावीच लागत असतात. कुठेतरी काहीतरी पेरलं म्हणजे काहीतरी उगवत असतं. आता तत्त्वज्ञानात्मक सुद्धा उपदेश तुकोबरायांनी पुढच्या अभंगामध्ये केलेला आहे. जाणावे ते सार नाही तरी दगा फार, डोळे झाकलिया रवी नाही ऐसा होय जेवी, बहु थोड्या आड निवारिता लाभे जाड, तुका म्हणे खरे नेले हातीचे अंधारे. तत्त्वज्ञानाचा उपदेश तुकोबराय या अभंगामध्ये करतात. मानवी शरीर हे खरं जाणण्याकरता प्राप्त झाले. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. असं हे देव दुर्लभ शरीर आहे. स्वर्गातले दिगायंती देवा किल गीतकानी, धन्यास्तु ते भारत भूमी भागे, स्वर्गापवर्गास्पद मार्ग भूते भवंती भूयः पुरुष सुरत्वा. स्वर्गातले देवसुद्धा ज्या देहाची इच्छा करतात असे मानवी शरीर आहे. बाबा सांगत असतात मारुती बाबा की मानवी शरीर हे जंक्शन स्टेशन आहे. एकूण ठरवलं आपल्याला मुक्त व्हायचं, न तस्य प्राणः हितक्रामंती अत्र एव समवलियन्ते, त्याला मुक्त पण होता येतं. इथून जर ठरवलं आपल्याला स्वर्गाला जायचं त्याला स्वर्गाला जाता येतं. इथंच ठरवलं त्याने आपल्याला नरकाला जायचं तर भागवताच्या पंचम स्कंदाच्या शेवटच्या अध्यायामध्ये नरकाची यादी दिलेली आहे. तसं आचरण सुरू केलं
तर बरोबर मनुष्य त्या नरकामध्ये जात असतो. असं हे मानवी शरीर आहे. देवाच्या दर्शनाकरता, सार जाणण्याकरता हे शरीर मिळालेलं आहे. त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य गार्गीला उपदेश करतात. गार्गी यो वा एतत् अक्षरम गार्गी विदित्वा अस्मात् लोकात प्रैतीस ब्राह्मणः. गार्गी यो वा एतत् अक्षरम गार्गी अविदित्वा अस्मात् लोकात प्रैतीस कृपणः. गार्गी म्हणजे याज्ञवल्क्यांची प्रिय शिष्या. याज्ञवल्क्यांना 2 पत्न्या आहेत, एक कात्यायनी आणि दुसरी मैत्री. आणि गार्गी ही याज्ञवल्क्यांची शिष्या आहे. त्या शिष्याला याज्ञवल्क्य उपदेश करतात की गार्गी, ज्याला मानवी शरीर प्राप्त झालेलं आहे ते लोक अक्षरतत्वाचा साक्षात्कार न करताना मरण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणापर्यंत जर अक्षरतत्वाचा साक्षात्कार नाही झाला तर ते लोक ब्राह्मण असूनसुद्धा शूद्र आहेत. आणि ज्या लोकांना नाही झाला तर ब्राह्मण असून शूद्र आहेत, आणि ज्याला झाला समजा यो वा एतत् अक्षरम गार्गे विदित्वा अस्मात् लोकात प्रैतीस ब्राह्मणः आणि अविदित्वा अस्मात् लोकात प्रैतीस कृपण. जर त्याने केला नाही तर काय आहे, तो कृपण आहे खऱ्या अर्थाने. याचा अर्थ मानवी शरीर हे अक्षरतत्वाचा साक्षात्कार करण्याकरता मिळालेला आहे. जर तो केला नाही तर नाही तरी दगा, फार फार मोठा दगा, अपाय होण्याची भीती आहे. म्हणून हे शरीर देवाच्या दर्शनाकरता मिळालेलं आहे. जी वस्तू ज्याच्याकरता मिळाली त्या वस्तूने तेच साध्य प्राप्त करायला पाहिजे. य चेद वेदी दतसत्यमस्ती न चेदी हा अवेदीन महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रत्यस्माल्लोकादमृता भवन्ति. असं कठोपनिषदामध्ये सुद्धा मंत्र आला. य चेद वेदी दतसत्यमस्ती. ज्याने मानवी शरीरामध्ये आत्मतत्वाचा साक्षात्कार आणि देवाचं दर्शन केलं, आता सत्यमस्ती, त्याने जीवनातलं कल्याण केलं. आणि ज्याला प्राप्त होऊनही त्याने जर ते प्राप्त केलं नसेल तर त्याने आपल्या जीवनाचा, आता बाबांचा शब्द आहे बघा, तो भरीव शब्द आहे, उच्चारायलाही भीती वाटते की त्याने आपल्या जीवनाचा महान सत्यानाश केला. अशा प्रकारचा शब्दांचा प्रयोग असतो. जानावे ते सार नाही तरी दगा फार. डोळे झाकल्या रवी नाही ऐसा होय जवी. डोळे झाकलेत म्हणजे काय होतो, रवी जो आहे तर नाही ऐसा होय. ज्याप्रमाणे तो आपल्याला दिसत नाही, पण सूर्य नसतो का, सूर्य असतोच. अज्ञानाचं पडळ आलं म्हणजे असलेलं जे स्वरूप आहे ते फक्त झाकत असतं का, ते नसतंच, ते असतं, नित्य अस्तित्व. आत्मा साध्य आहे का सिद्ध आहे, ते सिद्ध वस्तू आहे. बाबुडीची सारावे हाते वाचुनी पाणी तवसे आयते अभ्राची जावे गगनते सिद्धची की. गौंडाळ बाजूला केलं, शेवाळ बाजूला केलं म्हणजे पाणी आणावं लागतं का, पाणी अस्तित्वात आहे, पाणी आहेच आहे. फक्त अज्ञानाचं पडळ जर एकदा बाजूला झालं तर आत्मा प्राप्त करावं लागत नाही, वस्तू वस्तू नित्य प्राप्त आहे. त्याप्रमाणे थोड्या आड निवारिता लाभे जाड. ते काय, बहु आड हे पुष्कळ अशा प्रकारचं अज्ञान त्या स्वरूपावरती आलेलं असल्याकारणाने त्या थोड्या म्हणजे बुद्धीचा जो प्रकाश आहे, ज्या बुद्धीमध्ये ते ज्ञान होत असतं, त्या बुद्धीमध्ये जर ते ज्ञान एकदा झालं तर भरपूर असलेला जो अंधार आहे तो अंधार काय होतो, सूर्याचा उदय झाल्यानंतर काही अंधार 10-5 मिनिटांनी जातो का अर्ध्या तासाने जातो का, सूर्याचा उजेड होता क्षणी अंधाराची निवृत्ती होते ते का, सूर्याला अंधार कधी दिसतच नसतो. सूर्याच्या नजरेमध्ये अंधाराचा काय आहे, त्रैकालिक अत्यंत सर्व प्रकाशी प्रकाश आहे. प्रकाश तो प्रकाश की यासीन वंची घेई चुकी म्हणून जग असे की वस्तुप्रभा. असं माऊलींनी वर्णन केलेलं आहे. थोडे बहु आड निवारिता लाभे, ते जर बाजूला केलं तर काय होतं म्हणे, जाड निवारिता लाभे. अज्ञानाचं पुट बाजूला झालं म्हणजे आत्मदर्शन होतच असतं. तुका म्हणे खरे नेले हातीचे अंधारे. हातीचे अंधारे, खरे हातीचे अंधारे नेले. खरं असलेलं जे ब्रह्मज्ञान आहे ते हातच्या अंधाराने, म्हणजे हे प्राप्त असलेलं जे हातीचे खरे म्हणजे प्राप्त असलेलं स्वरूप जे आहे ते अंधारे नेले. अंधारामुळे आपल्याला नाही असं वाटतं, ते नसतंच असं नसतं. मुळी नेनपण झाला तरी अभिमान वाया जा, हेचे खरे केले तेनेची प्रकारे आराणोकन का नाही कधी झाली तरी भेदबुद्धी अंतरील नाव तुका म्हणे नाही ठाव. मुळी नेनपण आत्मस्वरूपाचं अज्ञान जर एकदा झालं तर काय होतं म्हणे, झाला तरी अभिमान, तर अभिमान होतच असतो. स्वरूपाच्या अज्ञानामध्ये अभिमानाचा काय होत असतो, प्रादुर्भाव होतो. एकदा स्वरूपविषयक म्हणजे मूळ अज्ञान कारण आहे ना. सुखदुःखाला कारण काय आहे, अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण सुखदुःखाला धर्माला अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला भेदज्ञान, आणि भेदज्ञानाला कारण कोण आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि एकदा अज्ञान आत्मस्वरूपाचं झालं, ह्या अभिमान त्या ठिकाणी होतच असतो. वाया जाय हेची खरे तेनेची केले तेनेची प्रकारे म्हणजे त्याच प्रकाराने, म्हणजे मूळ स्वरूपाच्या अज्ञानामुळे हेची खरे वाया जा, हेच खरं आहे बघा.
की त्याच प्रकाराने म्हणजे त्या मूळ अज्ञानानेच काय केलं आहे, वाया जाय. या अज्ञानामुळे मनुष्य अभिमानाला भुलला, जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पडला, मृत्यूला तो सामोरा जातो. अशा प्रकारचं ते वाया जाणं आहे. आराणुक नाही कधी झाली तरी देहबुद्धी, एकदा जर देहबुद्धी निर्माण झाली तर कधी त्याला समाधान प्राप्त होत नसतं. आराणुक शब्दाचा अर्थ विश्रांती, स्वस्थता, समाधान अशा प्रकारचे या ठिकाणी अर्थ दिलेले आहेत. त्याला भेदबुद्धी प्राप्त झाली. थोडासा भेद केला, यो वै उदरम अंतरम कुरुते अत तस्य भयम भवती अशी श्रुती आहे. थोडासा जरी अंतर केलं तरीसुद्धा मनुष्य भीतीला प्राप्त होत असतो. दुजे जव जव घडे तव तव संसार भय आणि जोडे हे आपुलेने तोंडे बोलती वेद असं सुद्धा माऊलींनी वर्णन केलं आहे. भेदबुद्धी झाली तर अंतरली नाव नाही तुका म्हणे नाही ठाव. एकदा नाव जर अंतरली तर तुकोबराय म्हणतात ठाव नाही. म्हणजे नाव म्हणजे हे सामान्य नावसुद्धा जर दूर गेली त्याच्यामध्ये आपल्याला बसता येईल का, नाही बसता येणार. तशी ज्ञानरूपी नौका जर आपण प्राप्त केली नाही तर आपल्याला पहिलं तीराचा ठाव कधीही लागणार नाही. म्हणजे ज्ञानरूपी लौकेनेच पहिल्या तीराला जात आहे. संसार साथे आले हो ऐका तुटीचे ते नका केने भरू, लाभाचा हा काळ ओघे विचारा पारखिते करा साह्य देते, शृंगारीले दिसे नकळे अंतर गोविला पदर उगवेना, तुका म्हणे खोटे गुंपता विचारे हातीच्या खरे हाती न्यावे. तुकोबर आहे. आता या अभंगामध्ये उपदेश करतात. संसाराच्या बाजाराला तुम्ही आलेत ना, तुम्ही आता एक ऐका. या देहरूपी संसाराच्या बाजारामध्ये तुम्ही पडलात ना, आता तुम्ही एक ऐका. तुटीचे ते नका केने भरू. हा जो माल आहे ना, केने म्हणजे हा माल तुम्ही तुटीचा, म्हणजे जेणेकरून तुमचं नुकसान होईल या बाजारामध्ये अशा प्रकारचा माल तुम्ही भरू नका. कारण लाभाचा हा काळ ओघे विचारा. हे जे मानवी शरीर आहे ना, हा लाभाचा काळ आहे. हे जर एकदा निघून गेलं ना, पुन्हा याच्यामध्ये पुन्हा काहीच प्राप्त होणार नाही नंतर. म्हणजे मानवी शरीर हे जर एकदा प्राप्त झालं तर पुन्हा आणखी ही संधी जर दवडल्या गेली तर पुन्हा दुसऱ्या शरीरामध्ये हा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. हा लाभाचा कालखंड आहे. अवघे विचारा, सर्वजण तुम्ही विचार करा, सर्वेक्षण करा, परीक्षण करा, निरीक्षण करा, अंतर्मुख वृत्तीने थोडं सत्याचं शोधन करण्याकरता प्रवृत्त व्हा. हा लाभाचा कालखंड आहे. आणि स्वतःच्या मनाने विचार करू नका. पारखिते करा साह्य येथे, येथे साह्य पारखी करा. या ठिकाणी पारखी म्हणजे जे लोक संत लोक आहेत, परीक्षा करणारे. संत गेले तया ठाया देवराया पाववी. ज्या मार्गाने संत गेले, महाजनहा येन गतस पंथाहा, मार्गाधारे काय मार्गदावने गेले आधी दयानिधी संत, ते त्या मार्गाने संत गेलेत ना, तो मार्ग तुम्ही पकडा. उगाच कोणीतरी आपला नवीन संप्रदाय काढला आणि त्याच्या पाठीमागे अवैदिक संप्रदाय आणि ज्याला परंपरा कुठलीच नाही अशा प्रकारच्या लोकांच्या पाठीमागे लागून तुम्ही काही जीवनाची हानी करू नका. म्हणजे संतांच्या संगतीत परमार्थ करा. तुम्ही जरी सर्वज्ञ असला, तुमचा मेंदू अणु रेणू परमाणूचा विचार करणारा जरी असला, 10-5 डिग्र्यांचं शेपूट जरी तुमच्या नावाच्या पाठीमागे लावलेलं असलं तरीसुद्धा तुम्हाला ब्राह्मी स्थिती प्राप्त करायची असेल तर तुम्हाला संतांचीच कास धरावी लागेल. सर्वज्ञोपी स्वातंत्र्येन ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. सर्वज्ञ जरी असलात तुम्हीसुद्धा स्वतःच्या मनाने सत्यान्वेषण करू नका. तस्माद असंप्रदायित्वात सर्वशास्त्रविदपी मूर्खवद एव उपेक्षणीयः. तुम्हाला संत परंपरा नसेल, शास्त्रजात आलोढिले अथवा योगादिक अभ्यासिले तरी तैची म्हणो ये आपुले जैसानो कुळ श्रीगुरु. जर तुम्ही श्रीगुरूंच्या संतांच्या संगतीत आणि शास्त्राच्या साह्याने परमार्थ केला पाहिजे असं डॉक्टर बाबा सांगत असतात. पारखिते करा संत येथे, शृंगारिले दिसे न कळे अंतर गोविला पदर उगवेना. आता या बाजारात तुम्ही पडलेला आहात, याच्यामध्ये नवीन नवीन अशा प्रकारचा माल आहे बघा. ते म्हणजे हे जे बाह्य जगातले पदार्थ आहेत हे सगळे शृंगारिक पदार्थ आहेत. थोडीशी जर वृत्ती जर तुमची ढळली तर मोठी बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्याकरता हे सगळे पदार्थ शृंगारिक आहेत. किंवा या मानवी देहामध्ये जर तुम्ही स्वर्गाधिकांचा विचार करायला लागला तर स्वर्गातला मालसुद्धा फार दिवस टिकणारा माल नाही आहे. एकदा पुण्य संपलं की पुन्हा तुम्हाला खाली यावं लागेल. तेतम भक्त्वा स्वर्गलोकम इशालम इत्यादी साधू संतांनी वर्णन केलंच आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी गोविला पदर उगवेना. एकदा जर तुमचा पदर, त्या वासनेचा पदर जर तुमचा त्याच्यामध्ये जर गुंतला तर पुन्हा एकदा गुंतलात तर पुन्हा तुम्ही किती जरी गुंतलात तरी तुम्ही त्याच्यातून पुन्हा बाहेर पडू शकणार नाही. त्याच्याकरता सावध राहा असं तुकोबरायांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा एक मार्गदर्शन केलं आहे. तुका म्हणे खोटे गुंफिता विसारे हातीचे खरे हाती. तुकोबराय म्हणतात खोटा माल आहे ना, विसार देऊन तुम्ही खोटा माल घेताय ना. विसार म्हणजे काहीतरी आपल्या मोबदला द्यायचा असतो. म्हणजे पहिल्यांदा काहीतरी पैसे देऊन, इथं अर्थ केला आहे पूर्ण रक्कम देण्यापूर्वी हमी म्हणून काही रक्कम देणे, त्याला विसार असं म्हणतात. तुम्ही आणि तो विसार देताय आणि खोटा माल घेऊन तुम्ही हातचं आहे ना, हातीच्या खरे हाती घ्यावे, हातोहाती तुम्ही तो माल घ्या असा विसार देऊन खोटा माल घेण्याच्या भानगडीत काही पडू नका. सारावी लेगाडे धरावा सुपंत जावे उसंतीत हळूहळू पुढे जाते याचे उमटले माग भांबावले जग आडराने वेचल्याचा पाहे वरीवरी झाडा बळाचा निधळा पुढिलिया. तुका म्हणे जैसे दाखवावी वाणी द्यावे ते द्यावी भरोणी
शेवट तो तुकोबराय म्हणतात लिगाडे सारावे सुपंत धरावा. म्हणजे हे जे लिगाड आहे ते तुम्ही बाजूला, हे लचांड बाजूला सारा, ही भानगड बाजूला सारा काय संसारातली असेल ते, आणि जास्तीत जास्त जी परिस्थिती संसारात आली असेल त्या परिस्थितीचा उपयोग सत्याच्या साक्षात्काराकरता करा. नाथ महाराजांची अनुकूल परिस्थिती होती, त्यांनी त्याचा उपयोग सत्याच्या साक्षात्काराकरता केला. आणि जगद्गुरू श्री तुकोबरायांच्या दुष्काळी आतीला द्रव्य नेला अमान अशी प्रतिकूल परिस्थितीसुद्धा त्याचाही उपयोग त्यावेळेचा त्यांनी साक्षात्काराकरता केला. त्यामुळे लिगाड बाजूला सारून तुम्ही सुपंत धरा, भक्तीचा मार्ग पकडा आणि हळूहळू तुम्ही क्रमाक्रमाने ती वाट तुम्ही चला. जावे उसंती तर हळूहळू पुढे जाती याचे उमटले माग, भांबावले जग आडराने. जे पुढे गेलेले लोक आहेत, उमटले माग, जे पुढे संत गेले, आता बोललो आपण संत गेले तया ठाया, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, तसे संत गेलेले आहेत ना, त्यांचे जे पावलं उमटलेले आहेत त्याच मार्गाने तुम्ही जा. म्हणजे भांबावले जग आड राणे, हे जे जग आहे ते आड राणाने ते भांबावलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते भ्रमित झालेलं आहे, ते गोंधळून गेलेलं आहे, त्यांना मार्ग सुचत नाही. एखादा कोणीतरी शिकलेला माणूस असेल आणि भरा मोठा सुशिक्षित असेल आणि त्यांनी नवीन काहीतरी काढलं असेल तर अशा व्यक्तीच्या पाठीमागे तुम्ही लागू नका. ज्याने तपश्चर्या केलेली आहे, ज्याने साधना केलेली आहे, ज्याने आपलं सगळं जीवन त्याच्यामध्ये खर्च केलेलं आहे, ज्याने विषयाचा त्याग केलेला आहे, असे जे धुरीण पुरुष आहेत त्यांचे तुम्ही कास पकडा आणि त्यांच्याच मागे तुम्ही जा, तर तुम्हाला सत्याचा साक्षात्कार मरण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणापर्यंत होऊ शकतो. भांबावलेलं जग आहे, आडराने ते फिरत आहे, वेचल्याचा पाहे वरी वरी झाडा, बळाचा निधळा पुढील या. आणि पुन्हा तुम्ही ज्या मार्गात आहात ते तुम्ही आयुष्य खर्च करीत आहात त्या ठिकाणी झाडा देत चला. म्हणजे माझे दोष किती गेलेले आहेत, माझे गुण किती आलेले आहेत, अशा प्रकारचा झाडा जर तुम्ही दिला तर तुम्हाला काय होईल, पुढचं जीवन जगण्याकरता तुम्हाला बळ येईल, तुम्हाला निधळा म्हणजे तुम्ही निर्भय व्हाल. आणि निर्भय व्यक्तीच खरा सत्याच्या साक्षात्काराचा भोक्ता असतो. जोपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये भीती आहे तोपर्यंत त्याला सत्याचा साक्षात्कार होत नाही, किंवा न झाला याचं गमकच ते आहे की त्याच्या अंतःकरणामध्ये भीती आहे. बळाचा निधळा पुढील्या, तुका म्हणे जैसी दाखवावी वाणे आणि ते द्यावी भरोने शेवट. तुकोबराय म्हणतात हे जसे तुम्ही बोलत आहात ना ते द्यावी भरोने शेवट, तसंच तुम्ही बोलता तसे तुम्ही काय करा, पुन्हा वागा. म्हणजे जसे तुम्ही बोलत आहात तसंच तुम्ही मात्र वर्तनसुद्धा तुमचं ठेवा. बुद्धिमंदा शिरी पहार फजिती पदरी जाय ते अपमान पावे, पावे हाने थुंके जन खरियाचा पाड, मागे लागावे लिगाड तुका म्हणे करी वर्मनेने भरोभरी. मंद बुद्धीचा पुरुष आहे, त्याच्या मस्तकावरती काय असतो, सगळा भार असतो आणि त्याच्या पदरामध्ये फजिती असते. त्याला मंदबुद्धी मनुष्य आहे, त्याला कोणी पण काम सांगतं आणि मग त्याचं काय होतं, भार असतो त्याच्यावरती आणि त्याची सगळी फजिती होत असते. जाय तेथे अपमान पावे, पावे हानी थुंके जण, आणि जो जेथे जातो त्या ठिकाणी अपमान प्राप्त होत असतो, त्याला ते हानी होत असते त्याच्या स्वतःची आणि जग त्याच्या तोंडावरती थुंकत असतं. म्हणजे एखादा मंदबुद्धीचा पुरुष म्हणजे महामहोपाध्याय नाही, महामठ्ठोपाध्याय. तुका म्हणे ऐसे बुद्धी ज्याची जड त्याहुने दगड बरे देवा. म्हणजे जड मंदबुद्धी शब्दाचा अर्थ अज्ञानामुळे ज्याच्या शरीरावरती असं ओझं बसलेलं आहे की देहच मी आहे आणि देहसंबंधी काय आहेत, माझे आहेत, अशा प्रकारचा जो विचार ज्याच्या मनात निर्माण झाला त्याला इथं मंदबुद्धीचा पुरुष म्हटलेला आहे. मंदबुद्धी म्हणजे त्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, सही करता येत नाही असं त्याचा अर्थ नाही. तो चांगलं बोलतो, चांगलं लिहितो, चांगलं काहीतरी सगळं चांगलंच आहे, पण त्याच्या देह तादात्म्य सुटलेलं नाही ना. त्याचं देह तादात्म्य स्वदेहा नाम अर्जनो परदेहा नाम स्वजनो ही वृत्ती असल्या कारणाने इथं महाराजांनी त्याला मंदबुद्धीचा पुरुष म्हटलेले आहे. त्याची फजिती होत असते, त्याला जन्ममृत्यूच्या चक्रात यावं लागत असताना अपमान होत असतो जगामध्ये. मान कोणाला मिळतो, जो व्यक्ती छान आहे, ज्याला देहाचं तादात्म्य सुटलेलं आहे अशा व्यक्तीला मान मिळतो ना. अज्ञानी पुरुषाने किती मान घेण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्याचा बरोबर पाहिजे त्या ठिकाणी अपमान होत असतो. खरियाचा पाड मागे लागावे लिगाड असा व्यक्ती आहे हा, की त्याला खोटं काय होत असतं, खऱ्यासारखं वाटत असतं आणि उगाच आपलं त्याच्यामध्ये गुटून पडतो आणि मागे त्याच्या लचाण लावून घेतो. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे करी वर्मनेने बरोबर. तुकोबराय म्हणतात हा पुष्कळ अशा प्रकारचा खटाटोप करतो, श्रम करत असतो, पण त्याला देवप्राप्तीचं वर्म जे आहे ते काही त्याला साधलेलं नसतं, असा या अभंगाचा साधारणतः अर्थ आहे. 5 मिनटं जरा जास्त झालेले आहेत, त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू श्री संत तुकोबराय आणि आपण सगळी मुमुक्षु संतांची मांदियाळी आणि उजव्या डाव्या बाजूला असलेली संत प्रवृत्ती मांदियाळी यांच्या पवित्र चरणकमली ही वाक्पुष्पांजली, ही सद्भावाची अंजली समर्पित करून मी आपला थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या रे हरिदासानो जिंको कळी काळा. या रे हरिदासानो जिंको कळी काळा. आमुची अबळा पुढे किती ती बापुडे. या रे हरिदासानो जिंको कळी काळा. रंग सुरंग घमंडी नाना छंदे हाश विनोदे नामाची आवडी. या रे हरिदासानो जिंको कळी काळा. या रे हरिदासानो जिंको कळी काळा. एने तेने प्रकारे बहुता सुख जोडे. पूजन ते घडे नारायण अंतरी. या रे हरिदासानो जिंको कळी काळा. वाकुडिया माना बोल बोलावे आरुष. येईल तो त्यास छंद पडिये गोविंदा. आपुलिया आनंदे एका पुढे एक नटा. नाही थोर मोठा लहान या प्रसंगी. या रे हरिदासानो जिंको कळी काळा. आमुची बळा पुढे किती ती बापुडे. या रे हरिदासानो जिंको कळी काळा. तुका मने येथे प्रेम भंगून कोणी. तुका मने येथे प्रेम भंगून कोणी. देव भक्त दोनी निवडित पातक. देव भक्त दोनी निवडित पातक. या रे हरिदासानो जिंको कळी काळा. या रे या रे या रे या
हरिदासानो जिंको कळी काळा आमुची बळा पुढे किती बापुडे आमुची बळा पुढे किती बापुडे या रे या रे या रे हरिदासानो जिंको कळी काळा या रे हरिदासानो जिंको कळी काळा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरुजोग महाराज की जय. पुढील सत्र ठीक 9:30 वाजता चालू होईल.